पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक् नाहं देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 19 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 20व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अस्ति भाती प्रियम रूपम नाम एकूण 5 नामेचे इत्यांश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम जगद्रूपम ततोद्वयम। पहिले 3 हे ब्रह्माची रूप आहेत आणि दुसरे शेवटचे 2 हे जगाचे रूप आहेत, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। पहिल्या चरणामध्ये 5 अंश जे सांगण्यात आलेले आहेत त्यातील अस्ति आणि भाती या 2 पदांचा आपण विचार केलेला आहे। प्रिय या पदाचा सुद्धा आपण विचार थोडासा मागील वेळेस पाहत होतो। अस्ति म्हणजे अस्तित्व, अस्ति म्हणजे असणं, कशाचं असणं आहे यासाठी युगानुयुगी प्रत्येक जीव हा प्रयत्न करतो आहे। अस्तित्व कशाचं आहे हे जाणण्याचा जो प्रयत्न आहे, हे कळून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो युगानुयुगी सुरू आहे। नक्की कशाचं अस्तित्व आहे, नक्की काय आहे आणि नक्की काय आहे हे कळलं की कार्यक्रम आपला संपलेला आहे। परंतु ज्याला हा कार्यक्रम संपवावा वाटत नाही, त्याची कळत नकळतपणे जर हे सगळं थांबवावं अशी इच्छा नाही तर त्याला काय आहे हे कळूच शकत नाही। काय आहे हे कळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे थांबवण्याची इच्छा पाहिजे। हे थांबवावं असं वाटायचं का नाही वाटायचं हे त्या प्रत्येक जीवावर स्वतःवरच अवलंबून आहे। कारण की ज्या दिवशी हे कळेल की हे काय आहे त्या दिवशी सगळं थांबेल। हा असा एक भाग आहे। परंतु दुसरा भाग त्याचा दुसऱ्या बाजूने जर आपण त्याच्याकडे बघितलं तर ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की हे सगळं थांबवावं त्या दिवशी आपल्याला हे काय आहे हे कळेल। हे न थांबवता हे असंच चालू राहिलं पाहिजे असं वाटून जर आपण या काय आहे या प्रश्नाच्या उत्तराच्या पाठीमागे धावू लागलो तर काहीही कळणार नाहीये आणि जे कळणार आहे ते अस्ति नाहीये। एवढा खुलासा होणं फार गरजेचं आहे। परंतु याविषयी कोणालाही काही माहिती नाही। फारच कमी लोकांना याविषयी कल्पना आहे, फारच कमी लोकांना याविषयी माहिती आहे। प्रत्येक जण जो परमार्थ करण्याच्या पाठीमागे दिसतो त्याला सुद्धा काहीतरी चालू राहावं असं वाटतं, ही परंपरा आपली चालू राहावी असं वाटतं आणि तीच एक भूल आहे। व्यवहारामध्ये तर आहेच आहे, परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे। हीच फार मोठी एक भूल आहे। परमार्थाचा तुम्ही विचार करू नका, तुम्ही व्यवहाराचा विचार करा। तुम्हाला जिथपर्यंत वाटेल की हे चाललं पाहिजे तिथपर्यंत या प्रश्नाकडे आपण येऊ शकत नाही, या उत्तराकडे आपण जाऊ शकत नाही। म्हणून सगळ्यात पहिला भाग इहलोक ते परलोक या कुठल्याही ठिकाणी आपल्याला जाणे नाही। आपल्याला कुठेच जागा नको। कुठे जागा हवी आपल्याला कुठे जागा पाहिजे? इहलोक ते परलोक कुठेही आपल्याला जागा नको। ही भावना जिथपर्यंत लक्षात येत नाही तिथपर्यंत हा ज्ञानाचा विषय नाही। कारण इहलोक ते परलोक भोगाविषयी उदासीन असं जे म्हणण्यात येतं त्यालाच विरक्ती असं म्हणतात, त्यालाच वैराग्य असं ज्ञानमार्गामध्ये म्हणतात। इहलोक किंवा परलोकात राहिलं की त्या लोकाचा भोग जो काही असेल तो होणारच आहे। आपण मृत्यूलोकात राहिलो म्हणजे मृत्यूलोकातला जो काही भोग आहे तो कळत नकळतपणे होणारच आहे।
पण आपल्याला जर कुठल्याच लोकात राहण्याची इच्छा नसेल तर या 3 लोकांविषयी आपल्याला विरक्ती आहे असं म्हणता येईल. तर 3ही लोकांमध्ये राहायचं नाही आहे. स्वर्ग, नरक आणि मृत्यूलोक या 3 लोकांमध्ये आपल्याला जागा नको. आता हे म्हणायला आणि हे बोलायला फार सोपं आहे. म्हणायला आणि बोलायला फार सोपं आहे, पण तरी आपल्याला वाटतं व्यवहारामध्ये जगतानाच हे आपल्याला सिद्ध करायला लागेल. आपल्याला कुठेतरी काहीतरी अस्तित्व असावं असं आपल्याला वाटत राहतं. आपल्याला काहीतरी किंमत असावी असं आपल्याला वाटतं. आणि हाच भाव आपल्याला या विरक्तीपासून दूर करतो. आपल्याला किंमत असावी का नसावी? प्रत्येकाला स्वतःला, मला, तुम्हाला किंमत असावी का नसावी? म्हणजे आपलं अस्तित्व. आपल्याला जगात कोणीही विचारलं नाही तरी चालेल. कोणीच विचारलं नाही तरी आपल्याला राग आल्यानंतर एखादा मनुष्य आपल्याला म्हणतो तुला काळं कुत्र तरी विचारते का? असं म्हणतो माहिती आहे का? एक व्यवहारामध्ये म्हणताना त्याला जर आपला राग आला तर ते काय म्हणतात, तुला काळं कुत्र तरी विचारते का? काळं काय, पांढरं काय, लाल काय? कुठल्याच कुत्र्याने आपल्याला विचारू नये. कुत्र्याने सुद्धा आपल्याला विचारू नये. अशी दयनीय अवस्था करून घेण्याची कोणाला इच्छा आहे? अशी दयनीय अवस्था करून घ्यायची कुठल्या महाराजांना तरी इच्छा आहे काय? महाराज कसे काय? कुठल्या महाराजांना तरी असं वाटतं का की आपल्याला कोणीच विचारू नये, आपल्याला काहीच किंमत नसावी, असं कोणाला महाराजांना तरी वाटतं का? मग महाराजांना नाही वाटत नाही, आपल्यालाही वाटत नाही. मग विरक्ती कुठली आहे? जगा धाकटे होईजे तहीच लाहीजे जवळीक माझी. आता धाकटे होईजे या शब्दावर खूप बोलता येईल वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे धाकटे होईजे म्हणजे त्याचा हाच अर्थ मला म्हणायचा आहे असं काही मी सांगत नाही. पण मला जे काही म्हणायचं त्याला ही ओवी जुळणारी पण आहे हे पण नक्कीच आहे. कारण ज्ञानदेवांच्या ओव्या वेगवेगळ्या कारणासाठी आपण वापरू शकतो. पण धाकटे होईजे म्हणजे काही किंमत नसणे. धाकट्याला काही किंमत नसते. का असते? घरामध्ये धाकट्याला काही किंमत नसते, म्हणून धाकटे होईजे असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. जागा धाकटे होईजे म्हणजे आपल्याला काहीच किंमत नाही, कोणी विचारू नये आपल्याला. पण काही काही लोकांचा असा गैरसमज झाला आहे की आपल्याला खूप लोकांनी विचारलं पाहिजे, आपल्याला खूप मोठं म्हटलं पाहिजे, खूप मान मिळाला पाहिजे, म्हणजे आपण फार मोठे महाराज आहोत, असं काहीतरी गैरसमज करून घेतलाय लोकांनी. आणि त्यामुळे बरेचसे लोक महाराज व्हायसाठी धडपड करतात. खरे ते महाराज होण्यासाठी नाही आले, त्यांना ते मान पाहिजे किंवा आपल्याला जगात विचारलं पाहिजे. बरं, ज्याचा त्याचा प्रत्येकाचा आपापला हेतू आहे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण परमार्थ जो आहे हा परमार्थ म्हणजे भगवत प्राप्ती जर असेल तर या भगवंताची लक्षणं 3 आहेत. त्यातलं एक लक्षण आहे अस्ति. हे जर अस्ति लक्षण आहे जर हे लक्षण आहे, हे प्राप्त कसं होणार, कळणार कसं, म्हणजे त्याची भाती कधी होणार, त्याचं ज्ञान कधी होणार? त्याचं ज्ञान तेव्हाच होईल जेव्हा तुमची भावना बदलेल, तुम्ही तुमचा भाव बदला, तुमची इच्छा बदला. काय इच्छा आहे आपल्याला, जिथपर्यंत ही इच्छा आपल्या पदरात पडत नाही, जिथपर्यंत आपल्याला हा विरक्तीचा भाव येत नाही, तिथपर्यंत त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. विरक्ती विना ज्ञानाशी तगणेच नाही. मग काही लोकांनी असं ठरवलं की आपण एकदम विरक्ती म्हणजे अंगाला भस्म पासून किंवा मग जटा वाढवून अशी विरक्ती. तो एक विरक्तीचा एक अंश आहे, एक भाग येतो. जटा वाढलेल्या आणि अंगाला भस्म पासलेला जर कदाचित म्हटलं तुला वैकुंठाचा अधिपती करतो, तो नाही म्हणणार नाही. तो म्हणजे हेच तर प्रयत्न करत होतो मी, जटा वाढून तर काय करत होतो, दुसरं माझं तोच टार्गेट होतं, ब्रह्मलोकात किंवा कुठंतरी जाता येते काय म्हणून. असे जवळजवळ 99% जटा वाढवलेले त्यासाठी जटा वाढवतात. किंवा ह्या संसारामध्ये इकडे वैरक्ती असते त्यांची, एकदम उत्कृष्ट विरक्तिवान असतात ते या मृत्यूलोकातल्या संसार. पण त्यांना सुद्धा तिकडे स्वर्गाची अपेक्षा असते की आपल्याला एक उत्कृष्ट चांगला स्वर्ग मिळेल. अशा अपेक्षेनेच बरेचसे योगी लोक गुहेमध्ये किंवा अंगाला भस्मपासून जटा वाढून असं जगताना दिसतात. तर ते सुद्धा नको आहे. या संसाराविषयी विरक्ती असणं सोपं नाही, पण या संसाराविषयी विरक्ती एक वेळ निर्माण होऊ शकते. पण त्रिलोकाविषयी विरक्ती निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे. त्रिलोकात मला कुठे जागा नाही. तो एखादा देव आला आणि तुला म्हटला तर तुला कुठं जागा राहिली नाही, तुला नरकातही पाठवता येणं, स्वर्गातही पाठवता येणं आणि मृत्यूलोकातही तुला ठेवता येणं, म्हणजे तुझा विषय संपला. चांगलं झालं म्हणायचं उलट, नाही का? आपण एखाद्याकडे गेलो आणि आपल्याला जर ते छी तू केली, कोणीच आपल्याला कसलीच व्हॅल्यू दिली नाही, कुठंच जागा नाही आपल्याला, एखाद्याच्या घरात कार्यक्रमाला गेलो आणि आपल्याला कुठंच जागा नाही, तर आवडतं का आपल्याला? एखाद्याकडे आपण गेलो काही कारणाने
आणि आपल्याला त्याने कुठंच किंमत दिली नाही, जागा दिली नाही, बसायला जागा नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही आपल्याला. तर मग तसं यमदूताने यमाकडे नेल्यानंतर यम म्हटलं तुला कुठंच जागा नाही, तर मग काय करणार? मग चालेल काय? कुठंच तुला काही जागा नाही, चालेल का आपल्याला? नाही चालणार, कारण ती सवय नाही आपल्याला तशी. आपल्याला कुठेही गेलं की आपल्याला काहीतरी मान लागतोच, त्याशिवाय आपल्याला करमत नाही. मान नसेल तर आपल्याला फार कठीण होतं. तो हार नाही घातला तर मला तर टेन्शनच येतं बरेच वेळा. म्हणजे मी पहिला आल्यानंतर पहिलं बघत होतो हार आणलाय का नाही. म्हणजे सवय कशी पडते, मानाची सवय कशी असते, भयंकर असते. तर ही जी मान अपमान ह्याच्या गोष्टी त्या फार भयंकर गोष्टी आहेत. आणि या सगळ्यांमुळे आपण खरं तर या ज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय, जागा धाकटे व्हायचे. आपला पहिला जागण्याचा हेतू काय, आपल्याला कोणी विचारलं नाही तरी चालेल, कोणीच नाही नव्हे, आपल्याला कोणी विचारणं हीच अपेक्षा ठेवून जागा. तर आपली काय होईल, या दिशेने वाटचाल होईल. पण मग ती माया गप्प बसत नाही. ती म्हणते याला नकोय ना काय, मग ह्यालाच दे सगळं, आहे की नाही. आपण नको म्हटलं की ते काय ते आपल्या पात्रात जास्त टाकते, कारण ती भूल आहे. माया ही कशी आहे, माया ही शक्ती आहे. कशी शक्ती आहे? अचिंत्य शक्ती आहे. अचिंत्य शक्ती कशासाठी आहे? ती ईश्वराकडे भगवंताकडे जाऊ न देण्यासाठी. त्यासाठीच तिचं शक्ती त्याच्यासाठीच आहे, तिचं कामच ते आहे. माया ही जी अचिंत्य शक्ती आहे, जादूगरीने ती काय जादूगरीने. त्यामुळे ती काय जादू करेल सांगता येत नाही. कोणावरही करते ती, माझ्यावर करणार, तुमच्यावर, सगळ्यांवर. ते काय सोडत नाही महाराज म्हणून याला माफ करा असं काही नसतं, सगळ्यांसाठी येते. उलट महाराजांना जास्त पकडते, थोड्या मोठ्यांना पकडते. ती काय इथं काही कोणाला असं सोडत नाही. त्यामुळे ती जी आहे ती अचिंत्य शक्ती जी आहे ही भगवंताकडे जाऊ न देण्यासाठीच आहे. त्यामुळे ती तशी सहाय्य करणारी नाहीये, ती सहाय्यक नाहीये. ती आपल्याला ती सहाय्यक नाही. तिच्या आश्रयाला गेला तर वाटोळच आहे. जरी भगवंताची असली तरी तिचा हेतू काय हे लक्षात घेतलं पाहिजे. तिचा हेतू काय हे लक्षात घेतला की अडचण नाही. म्हणून मामेव येव प्रपद्यन्ते माया मेथाम तरंती. म्हणून त्याला शरण जाणं गरजेचं आहे. तिला शरण जाऊन काही उपयोग नाही. तिच्याशी शरण आपण असू तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचताच येणार नाही. मग हे सगळं तिचं काम आहे. मान अपमान तिच्या अंतर्गत येतात, भगवंताच्या अंतर्गत येतच नाही. धाकटेपणा, मोठेपणा हे सगळं तिच्या अंतर्गत आहे, भगवंताच्या अंतर्गत येतच नाही. सगुण, निर्गुण, चांगला, वाईट, पाप, पुण्य हे सगळं तिच्या अंतर्गत आहे. त्याच्या अंतर्गत नाहीच येते, त्याचे नाहीच येते. मग त्याचे जे नाही त्या गुणांना धरून बसलो आपण. जे त्याचे नाही, जे त्याचं काहीच नाही, त्याच्यामध्ये आपण रममाण आहोत. पाप म्हणा, पुण्य म्हणा, चांगलं म्हणा, वाईट म्हणा. फक्त काय आहे की पापी माणसापेक्षा पुण्यवान चांगला दिसतो जगामध्ये, त्याच्या पलीकडे काही नाही. पण ते तिचेच अंश आहेत दोन्ही. तिचा खेळ आहे ना तो. पाप पुण्याचा खेळ कोणाचा आहे? धर्म अधर्माचा खेळ कोणाचा आहे? तैसे धर्म अधर्माचे टावाळ कुठून आले? दावी अज्ञान जे का मूळ. आणि हे अज्ञान म्हणजे कोणती? माया. अज्ञान हा मायेलाच एक पुढे वापरण्यात आलेला शब्द आहे, किंवा अज्ञानालाच माया हा शब्द कुठेतरी आलेला आहे. म्हणजे माया आणि अज्ञान हे जवळजवळ समानार्थीच शब्द आहे. नवे समानार्थीच शब्द आहे, जवळजवळ म्हणायची गरज नाही, समानार्थीच शब्द आहेत ते. त्यामुळे तिच्या पोटी निर्माण झालेले हे सगळे आहेत, धर्म अधर्म, पाप पुण्य, चांगलं वाईट. आणि आपण जर त्याच्यामध्ये गुरफटून राहिलो, त्याच विचारात राहिलो, तर आपण ह्याच्यातून बाहेर कधी पडणार आहोत? पण तसं होत नाही. तुम्ही इथून गेल्यानंतरही हाच विचार करत राहणार आहे. काय महाराजांनी सांगलेले धर्मरूप असेल का अधर्मरूप असेल, असे लोक विचार करतात. महाराज पापी असतील का पुण्यवान असतील हो, पण त्यांची तर ही अशी कामं दिसत आहेत, म्हणजे हे सगळे पापीच वाटतात मला तर. किंवा त्यांची ही अशी कामं दिसतात, फार पुण्यवान वाटतात महाराज, फार पुण्यवान दिसत आहेत. उलट तुम्हाला बाहेर काही सांगायचं झालं माझ्याबद्दल, तर तुम्हाला माझ्या पुण्याचा जे काही भाग असेल, जे काही माझ्या पुण्याचे कर्तृत्व असेल, ते सांगण्यामध्ये फार हुशारकी वाटत असेल, आहे ना. आणि चुकून जर माझा काही पापाचा भाग असेल, तुम्हाला असं करावं लागतं, नाही का? कारण की तुम्हाला टेन्शन आहे. महाराजांचं जर आपण पाप उघड केलं, पाप जर सांगत बसलो, तर आपल्या जग अख्खं आपल्याला शितू करणार आहे. आणि पुण्याचं सांगितलं सगळं जग आपल्याला चांगलं म्हणणार आहे. तुम्ही जग चांगलं म्हणणार म्हणून परमार्थ करायला आलेत का काय शोधायचंय म्हणून परमार्थ करायला आलेत? माझा आणि तुमचा परमार्थ करण्याचा हेतू पाप किंवा पुण्य तपासणे नाही आहे. पाप किंवा पुण्य तपासणे हा आपला विषयच नाही आहे. पण तरी सुद्धा शास्त्रामध्ये तो आहे, नाही असं नाहीच आहे. कारण वेदे बहुत बोलिले, वेदात सगळं सांगून ठेवलंय. म्हणून वारकऱ्यांच्या नेत्यांनी सर्व सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे साधू संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. त्यांनी नाही सांगितलं असं नाही, त्यांनी पाप सांगितले, पुण्य सांगितलंय. पाप पुण्यातीतचा विषय पण सांगितला आहे. तुम्ही पाप आणि पुण्याचाच घेत असाल तर तुमचा विषय हा नव्हे. पाप पुण्यातीतचा विषय पण त्यांनी मांडलेला आहे. तिकडे जायचं असेल ते सोडावंच लागतं. कारण त्यांनी पाप पुण्यातीत विषय लक्षात घेण्यासाठी पाप आणि पुण्याचा धर्म अधर्माचा विषय खंडित केलेला आहे, की नाही? केलाय की नाही?
आधी त्यांनी खंडित केलेला आहे, त्याला मूर्ख अशी संज्ञा वापरलेली आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडचा विचार करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या भावना, आपल्या भूमिका बदलाव्या लागतात. आपली भूमिका बदला, समजून घ्यावं लागतं की आपण काय करतोय, कशासाठी करतो, का करायचंय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे. कारण आपण काय करतोय हे जिथपर्यंत आपल्याला कळत नाही, जिथपर्यंत आपल्याला काय करायचं हे कळत नाही, तिथपर्यंत नुसतं आपले पाट्या टाकणं आहे किंवा गाढवाचं ओझं वाहणं आहे, त्याच्या पलीकडे काही चालू नाही आपलं. मग तुम्ही काही करा परमार्थ नावाखाली. आपला हेतू आपल्याला जर माहीत नसेल तर, आपल्याला काय करायचं हे माहीत नसेल तर, आता तुम्ही म्हणाला आम्ही एवढ्या वर्ष मग ते सगळं पाट्या टाकल्या किंवा ओझं वाहत बसलो, झालं असेल, त्याला काही फरक नाही पडत. पण आता जेव्हा लक्षात येईल तेव्हा तरी तो बदलला पाहिजे भाव. तर आपला हेतू काय आहे? जगा धाकटे व्हायचं. लोक म्हणले तू पापी आहेस, ठीक आहे. लोक म्हणले तू पुण्यवान आहेस, चांगला आहे. काही म्हणते लोकांचं करायचं आहे का आपल्याला? आपल्याला कोणाशी घेणं देणं आहे? आपल्याला घेणं देणं कोणाशी? आपल्याला घेणं देणं भगवंताशी आहे. भगवंत म्हणजे अस्थि. आपल्याला घेणं देणं अस्थिशी आहे. अस्तित्व त्याच्याशी घेणं देणं आहे. त्याचं ज्ञान पाहिजे, अस्थिचं जो ज्ञान पाहिजे. अस्थिची जर भाती व्हायची असेल तर ती अस्थि जी आहे ती प्रिय असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? अस्थिच प्रिय असायला पाहिजे. अस्थिचीच भाती पाहिजे आणि अस्थिच प्रिय पाहिजे. संबंध कसा आहे? अस्थिचीच भाती पाहिजे म्हणजे अस्थिचंच ज्ञान पाहिजे आणि अस्थिच प्रिय पाहिजे. अस्थि व्यतिरिक्त कशाची भाती चालत नाही आणि अस्थि व्यतिरिक्त कशाचे प्रियत्व चालत नाही. म्हणजे सर्व सुखाची गोडी पाहिजे. कशाची गोडी पाहिजे? सर्व सुखाची गोडी पाहिजे. जर सर्व सुखाची गोडी असेल, सर्व सुखरूप असलेल्या वस्तूची जर गोडी असेल तरच हा विषय आपला आहे, नाहीतर आपला विषय नाही आहे. सर्व सुखाची जर आपल्याला आवड नसेल तर आपला हा विषय नाही. आवड म्हणजे प्रियत्व. सर्व सुखरूप असलेला जो भगवंत आहे तो अस्थि या पदाने सांगण्यात आलेला आहे. पण भाती या पदाने त्या अस्थिपासून काहीतरी वेगळं सांगितलेलं नाही. भाती हा अस्थिचा स्वरूपभूत गुण आहे, ते वेगळं नाही आहे. काही गोष्टी कशा असतात, त्यांचं ते स्वरूप नसतं. काही पदार्थ जगात फसवे असतात, त्यांचं ते स्वरूप नसतं. उदाहरणार्थ चंद्र हा स्वरूपतः प्रकाशमान नाही, पण तो प्रकाश देतो असं वाटतं. तो आहे का प्रकाशमान? नाही. चंद्र हा प्रकाशमान नाही, पृथ्वीसारखाच आहे तो. चंद्र हा ग्रह कसा आहे? पृथ्वीसारखा आहे. खास खेळगे वगैरे असतात, पण तो दिसतो कसा? प्रकाशमान. का? सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे तो, म्हणजे तो परप्रकाशित आहे. त्याचा तो स्वभाव आहे का? त्याचं मूळ आहे का? नाही. आता सूर्य कसा आहे? हा परप्रकाशित नाही, तो स्वतःचा त्याला प्रकाश आहे, कारण तो आंतरबाह्य प्रकाशमान आहे. सूर्य कसा आहे? उदाहरणात सांगतो मी, हे दृष्टांत सांगतो, सिद्धांताकडे बघू नका. नाही तर काही लोक लगेच म्हणतात तुम्ही असं कसं सांगायला लागले. आम्हाला तर शास्त्रात शिकवलंय की सूर्य आणि चंद्र दोन्ही त्याच्याकडून प्रकाशित होतं. ते नाही सांगतो, आधी दृष्टांत सांगतोय. दृष्टांत म्हणून सांगतोय. दृष्टांतामध्ये चंद्र जसा फसवा प्रकाशमान आहे, फसवा आहे, तो फसवतोय आपल्याला. खरं आहे का? नाही. चांगला आहे, पण त्याच्याकडून परप्रकाशित जरी असला तो आणि तो जो प्रकाश देतो तो आपल्याला शीतलता प्रदान करतो, तो आपल्याला अनेक फायदे करून देतो. हे सगळं आहे, बरोबर आहे का नाही आहे? म्हणजे चंद्राच्या चांदण्यामध्ये आपल्याला बरं वाटतं, छान वाटतं, शीतलता मनाला मिळते. कारण चंद्र हा मनाचा देव आहे, देवता आहे मनाची, नाही का? तर आपल्याला शांत वाटणं, बरं वाटणं, अनेक त्याच्यातून फायदे होणं, हे सगळं होत आहे. पण याचा अर्थ तो चंद्र प्रकाशमान आहे असा कोणी हट्ट धरू नये. चंद्र हा परप्रकाशित आहे, हे जसं आपल्याला व्यवहारात माहिती आहे. आणि सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. सूर्याला काही कोणी दुसरं प्रकाश देत नाहीये. दुसरा काही ग्रह नाही की जो सूर्याला प्रकाश देतोय. सूर्य हा आंतरबाह्य प्रकाशमान आहे. हे जसं दृष्टांतामध्ये आहे त्याप्रमाणे जो अस्थिरूप असलेला भगवंत आहे तो आंतरबाह्य प्रकाशमान आहे, ज्ञान रूप आहे. तो परप्रकाशित असलेले जे कुठले पदार्थ असतील जगामध्ये, ज्या कुठल्या पदार्थांना स्वतःचा प्रकाश आहे, स्वतःचं कळणं, ज्ञान आहे असं वाटतं, ते सगळे फसवेत. उदाहरणार्थ आपली बुद्धी आपल्याला काय वाटतं? मग माझ्या बुद्धीने मी कळून घेतलंय. बुद्धीला कळत नाही, बुद्धी कळून घेण्याच्या लायकीची नाही. चंद्रासारखी येते. धरलंच तर काय खरं आहे ना? समजा एखाद्याला धरायचं नाही, माझ्या बुद्धीने मी जाणलं, बरोबर आहे, फार बुद्धिवान माणूस आहे, ठीक आहे, बरोबर आहे, पण कसा आहे? चंद्रासारखा आहे, बरोबर आहे, पण कसा आहे? सायंटिस्ट
किंवा हुशार विद्यार्थी कसा असतो? बुद्धिमान असतो. पण त्याची बुद्धी जी आहे ती कशी आहे? त्याच्या बुद्धीचा जो प्रकाश आहे तो कसा आहे? चंद्राच्या प्रकाशासारखा आहे. जसं मी आता तुमच्याशी काहीतरी बोलतोय आणि तुम्हाला असं वाटतं फार बुद्धिमान महाराज आहेत, पण ते काय आहे? ते चंद्राच्या प्रकाशासारखं आहे, परप्रकाशित आहे. माझ्या बुद्धीतून जे काही तयार होतंय, आता बुद्धीतून मी जे तुम्हाला काही सांगतोय हे सगळं परप्रकाशित आहे, तो खरा प्रकाश नाहीये. जगामधला कुठलाच पदार्थ हा स्वयंप्रकाशित नाहीये. म्हणजे कुठल्याही पदार्थाचं स्वतःचे ते अंगीभूत गुण नाहीये. पण माणसाला हौस असते, माणसाला वाटतं अरे फार आम्ही फार शहाणा आहे. शहाणा म्हटलं की संपला, स्वतःला शहाणा समजला की संपलेला आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, या चारही शरीरामध्ये कुठल्याही कशालाही धरून जर तो शहाणपण स्वतःचा दाखवू लागला तर समजायचं तो फसला. काय झालं? फसला. म्हणजे हे शरीर घेऊन एखादा शहाणपण करू लागला तर त्याचं शहाणपण त्याला गाळात घालणार आहे. अंगात असतो ना अहंकार असतो शरीराचा. शरीराला म्हणजे मी समजून तुला वाटतं की आपण खूप काहीतरी करू, म्हणजे अंगात रग असते काहींना. ती रग कशाची आहे? त्याची तो प्रकाश कसला आहे नाही का? एखादा पैलवान असेल तर अंगात रग असते त्याच्या. कसला पैलवान आहे तो? त्याला वाटतं की माझी रग आहे ती, पण त्याची रग आहे का ती? त्याचा प्रकाश आहे का तो? एखाद्या स्त्रीला मी सुंदर आहे असं वाटतं, तिचं आहे का काही? ते काही नाही. तिचं शरीर ते सुंदर तिला वाटत जरी असलं तरी खरं ते परप्रकाशाने प्रकाशित झालंय, तिचा प्रकाश नाहीच येतो. मग ती म्हणला मी पुण्य केलं होतं पूर्वी म्हणून मग मी असे, हा म्हणेल मी पूर्वी पुण्य सुकृत केलंय म्हणून मी एवढं शहाणा आहे. ते ठीक आहे, ते नुसते त्याला फक्त आधार आहेत, ते अधिष्ठान नाही आहेत, आधार आहेत त्याला फक्त. म्हणजे चंद्र म्हणू शकतो ना, मी पुण्य केलं म्हणून चंद्र झालो, म्हणून मला सूर्याचा प्रकाश आहे, तुम्हाला का नाही मिळत असं म्हणू शकतो. ठीक आहे, तू पुण्य करून एवढा चंद्र झाला, चांगली गोष्ट आहे, आणि जगाला शीतलता प्रदान करतो ही चांगली गोष्ट आहे. पण तू गर्वाने फुगून जाऊ नकोस बाबा. तुझ्या ह्या गर्वापायी तू पुढच्या जन्मात, म्हणजे एकदा का हे सृष्टी लोपली, म्हणजे एकदा का प्रलय झाला ज्याच्यामध्ये तुझाही त्या सूर्याचा अंत होईल, त्यामध्ये तू किडामुंगी होशील. आता जर हा शहाणपण दाखवू लागला तर पुढे काय होणार आहे? त्याची दगडासारखी अवस्था होऊन जाईल, काही राहणार नाही, राहील. म्हणून चालत नाही, अहंकार चालत नाही, शरीराचा नाही चालत आणि बुद्धीचाही नाही चालत. स्थूल शरीराचाही अहंकार चालत नाही, सूक्ष्म शरीराचाही अहंकार चालत नाही, कारण महाकारणाचाही चालत नाही. कशाच चालत नाही ते? कारण हे सगळे परप्रकाशित आहे, दुसऱ्याने प्रकाशित केलेले आहेत, ह्यांचा प्रकाशच नाही. मग ह्यांचा प्रकाश नाही म्हणजे ह्यांचा निर्णय लावा लागणार ना, त्यांचा निर्णय आपण लावणारच आहोत. पण हा सांगण्याचा मुद्दा असा आहे की अस्तित्व ज्याचं आहे त्याचं भातित्व आहे, जो अस्ति आहे त्याचीच भाती आहे. मग प्रियत्व कसलं असलं पाहिजे? आपल्याला प्रियत्व कशाचं असतं? आपल्याला प्रियत्व कशाचं आहे? आपल्याला परप्रकाशित झालेल्या, म्हणजे परप्रकाशित पदार्थांचं आपल्याला प्रियत्व आहे. परप्रकाशित आहेत ते, त्यांचं प्रियत्व आहे. प्रियत्व आपल्याला स्वयंप्रकाशित वस्तूचं कुठं आहे? महाराजांचं प्रियत्व घेऊन करता काय? महाराजांचं प्रियत्व उपयोगाला येत नाही, काही उपयोगाचं नाहीये. प्रियत्व कोणाचं पाहिजे? अस्थिचं प्रियत्व पाहिजे, भगवंताचं प्रियत्व पाहिजे. महाराज प्रिय असू नये. कोण प्रिय पाहिजे? अस्थि प्रिय पाहिजे. आता महाराजांच्या द्वारे प्रिय अस्थिकडे पोहोचता येईल म्हणून महाराज प्रिय, ठीक आहे, तेवढाच उपयोग असावा, त्याच्या पलीकडे उपयोग नसावा. आता महाराजच अस्थिरूप आहेत असं जर एखाद्याचा ठाम निश्चय असेल तर चालतो तो, पण तिथे कुठेतरी वाजावाकी असेल, कुठेतरी उणीव असेल, ते चालत नाही, ते पगाळात नेणार आहे. कारण एक तर गुरु परमात्मा परेश असा ज्याचा दृढ विश्वास, हे चालतो, पण त्याला दृढ विश्वास लागतो. नाही आमचा दृढ विश्वास, थांबा जरा, असं काही म्हणू नका. कारण मी बरेच वेळा लोकांना सांगतो, महाराज तुम्ही काही म्हणा, आता करणार मी. ते नुसते बोलायच्या गोष्टी असतात, तुम्ही काही करू शकत नाही. जेव्हा दृढ विश्वास असेल तेव्हा महाराज हे परमात्मा परेश आहे असा दृढ विश्वास असेल तर तो चालतो. पण जिथपर्यंत हा दृढ विश्वास नसतो तिथपर्यंत महाराज सुद्धा प्रिय नसावेत. कारण हे महाराज प्रिय जर तुम्हाला झाले तर तुम्ही वाटोळ करून येणार स्वतःचं. म्हणून महाराज प्रिय आहेत आम्हाला, तुम्ही आवडता असं म्हणायचं नाही. कोण प्रिय आहे? तो प्रिय आहे, भगवंत प्रिय आहे. हा भगवंत प्रिय असं म्हणा, चालतं. पण कुठेतरी 2-3 काहीतरी महाराजांचे चिंतन ऐकले, काय सीडी ऐकली आणि महाराज काय मस्त सांगतो, तुम्ही खूप आवडायला लागले आजपासून तुम्ही आम्हाला, असं लोक म्हणतात.
म्हणजे तुम्हाला माहीत नाही पण मला येऊन म्हणतात, आता तुम्ही सांगाल ते करतोच आम्ही असं म्हणतात. काही करत नाही, करू शकत नाही काही. म्हणजे मी करा म्हटल्याने कोणी काही करत नाही. प्रत्येकाची गती असते. आपली गती आपण ठरवायची, दुसऱ्याने नाही कोणी ठरवायची. आपली गती काय कोणी ठरवायची? आपली गती आपण ठरवणार, दुसरं कोणी ठरवणार नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगतोय, मी तुमची गती नाही ठरवत आहे. मी तुमची गती ठरवणार आहे असं जर मी मूर्खपणा करू लागलो तर मी वाया गेलो. मी तुमची गती ठरवत नाही, मी फक्त तुम्हाला सांगतोय. काय करतोय? फक्त सांगतोय काय आहे आणि कसं आहे. तुमचे हात तुटले माझ्या गळ्यात पडत नाहीत. कोणाच्या गळ्यात पडतात? आपल्याच गळ्यात पडतात, आहे की नाही? पाय तुटले आपल्याच कुबड्यांना धरून आपल्याला चालवावं लागेल, आहे की नाही? त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे विश्वास कोणावर ठेवावा? श्रद्धा कोणावर असावी? स्वयंप्रकाशित असलेला भगवंत हा एकमेव श्रद्धा ठेवण्यासाठी उत्कृष्ट असलेला या जगतामध्ये पदार्थ आहे. अस्थिरूप असलेला भगवंत हा एकमेव जगामध्ये श्रद्धा ठेवण्यासाठी उपयुक्त पदार्थ आहे. त्या व्यतिरिक्त या जगात कोणीही श्रद्धा ठेवण्यासाठी उपयुक्त नाही. पण तो असा परम कृपाळू असलेला देव सगळ्यांना सहज उपलब्ध नाही. म्हणून पुढे साधू संतांनी म्हणा किंवा अनेकांनी त्याचंच वेगवेगळ्या ठिकाणी रूप आहे असं प्रगट केलं, की तोच एकच देव वेगळ्या रूपाने प्रगट झालेला आहे असं सांगितलंय. तसं नाही असं नाही सांगितलंय. मग तुम्हाला जिथे कुठे श्रद्धा ठेवता येईल तिथे श्रद्धा ठेवा, पण तिथे कशी पाहिजे? दृढ. हा म्हणजे तोच आहे, ठाम निश्चय पाहिजे. काय व्हायचं ते हो. आता मग मी तुम्हाला मागील वेळेस सांगितलंय, एकदा का लग्न केलं एखाद्या पुरुषाची तर ती पतिव्रता स्त्री जर असेल तर कशी राहते? त्याने कितीही मारलं, त्याने काहीही केलं, दुःख दिलं, काही दिलं, काय व्हायचं ते हो. ती काय म्हणते? आता काय व्हायचं ते हो. ती मनातून सुद्धा विचार करत नाही. होते का नाही अशा स्त्रिया? 1 असेल, 2 असेल, 100 असतील, लाख असतील, माहीत, पण अशा होते ना, की असतील का नाही? असतात. त्याप्रमाणे जर आपण झालो, म्हणजे एखाद्यावर जर श्रद्धा ठेवली तर ती कशी पाहिजे? अशी नितांत पाहिजे. तेच प्रियत्व आहे. प्रियत्व म्हणजे काय असतं? प्रिय म्हणजे काय? आईला लेकरू प्रिय असतं का नसतं? आईला लेकरू प्रिय असतं. कशावरून कळलं तुम्हाला? त्या लेकराने काहीही केलं तरी ती त्याला सोडत नाही. सोडते? काहीही जगातला अत्यंत वाईटातला वाईट गुन्हा, वाईटातलं वाईट काम जरी त्या मुलाने केलं तरी ती आई त्याला हृदयातून बाजूला करत नाही. बरोबर? किती टक्के? 99% आई अशीच आहेत. 1% आई जरा अपवादात्मक काही विचित्र असू शकतील स्त्रिया, पण जगामध्ये सृष्टीमध्ये जी आई आहे ती 99% अशी असते. 99 नसेल 90 धरा, किती धरा, पर्सेंटेज एवढं महत्वाचं नाही. पण जास्तीत जास्त आई कशी असते? एकदा का त्या लेकराचं प्रियत्व जडलं की मग भाव येतो फक्त. आता त्या मुलाने जगातला सगळ्यात वाईटातला वाईट गुन्हा केलेला असला तरी सुद्धा ती स्त्री जगाचा विचार नाही करत. का करते? जगाचा ती विचार नाही करत. तिला काही घेणं नसतं. जग तिच्यावर छिथू करतं. तिला म्हणतं काय बाईने पोरग निर्माण केलंय. अख्खं जग तिचं नाव ठेवतं, अख्खं जग तिच्या पुढे छिथू करतं, पण काय नाही, ती त्याला दूर नाही करत. कसं काय? आश्चर्याची गोष्ट नाहीये. बघितल्यात का अशा स्त्रिया? कुठे अशा बघितल्यात का नाही स्त्रिया? गुन्हेगाराची आई कधी बघितली आहे? अत्यंत नालायक म्हणून जन्मलेल्या मुलाची आई कधी बघितली आहे का नाही? बघा, नसेल बघितली तर बघा जरा. जग हे डोळे उघडून पाहण्यासारखंच आहे. तिथे प्रियत्व असतं. काय? प्रियत्व, प्रिय आहे तो. हे जेव्हा प्रियत्व लक्षात येईल तेव्हा त्याचाच दुसरा भाग, जर आपली श्रद्धा आहे असं आपण म्हणालो तर ते काय पाहिजे? तो पदार्थ आपल्याला प्रिय पाहिजे. आणि प्रिय जगात काय असायला पाहिजे? फक्त एकच गोष्ट. काय? भगवंत. एकच भगवंत प्रिय पाहिजे. भगवंता व्यतिरिक्त काहीही प्रिय नको. काहीच प्रिय नको जगतामध्ये. नको म्हटल्याने लगेच थोडीच होणार आहे. आता हा महाराज म्हटले नको ना, आता झालं, जादूची कांडी फिरली, चाल, असं नाही होत काही. मी सांगतो हे आपल्याला, हे आपली भाव जी आहे, आपली भावना जी आहे ती कशी असणं अपेक्षित आहे.
हे मी सांगतो. नाही शक्य होत तर मग काय करावं लागतं, मग ते असं वेगवेगळे देव वेगवेगळे रूपाने वेगळ्या पद्धतीने ते मांडण्यात आलेलं आहे. एकनिष्ठ मग तो भगवान विष्णू, भगवान शंकर, देवी, गणपती, काय तुम्हाला घ्यायचं तो घ्या, पण एकदा का घेतला की मग नितांत श्रद्धा पाहिजे, तो तिथेच पोहोचवणार तुम्हाला, काही असू दे. आणि या सगळ्या देवांच्या बद्दल जे काही शास्त्रामध्ये आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले ते सगळं त्याचीच लक्षणं सांगितली. गमतीशीर आहे की नाही. लक्षणं कोणी सांगितलेत? लोक ह्यांच्यात अडकले आणि त्यांनी ते सांगितलं. बरं, मास्तराने वर्गामध्ये चेंडू दाखवला पृथ्वी म्हणून, हा चेंडू घेऊन खेळायला गेला. मास्तर काय म्हटला, ही काय आहे, पृथ्वी आहे. आणि ह्याने काय समजलं, चेंडू आहे. हा चेंडू घेऊन खेळायला गेला आणि बॅट आणि बॉल खेळत बसला. आता मास्तराची काय चुकी आहे, कारण ह्याने जे कळून घेतलं ते वेगळं आहे. ह्याला वाटलं हा चेंडूच आहे, मास्तरने सांगितलं होतं हा काय आहे, हा पृथ्वीचा गोल आहे. मास्तरने त्यासाठी त्याला ठेवलं होतं पृथ्वीचा गोल आहे. म्हणजे एखादा पदार्थ जेव्हा असतो तेव्हा त्याचा निर्देश कशाकडे हे पाहावं लागतं. गणपती असो, विष्णू असो, शंकर असो, हे काही असू देत, ह्या सगळ्यांकडे जेव्हा बोट दाखवलं तेव्हा त्यांच्याकडे नाही बोट दाखवलं, त्यांच्याकडून त्याच्याकडे बोट दाखवलंय. पण यांनी घेतलं वेगळं आणि यांनी सगळा वेळ उलटा कारभार करून टाकला. आता यांची चूक नाही, तो मायाचा खेळ आहे, त्यामुळे त्यांची कोणाची चूक आहे म्हणता येत नाही. कृष्णाने म्हणजे भगवंत आपण म्हणतो, कृष्णाने भगवद्गीतेमध्ये हे सांगितले की हे कृष्णाधिक अवतार जेथून येतात, कृष्णाधिक अवतारच म्हणतात. काय म्हणतात, तो मी आहे. कोण मी आहे, कृष्ण मी आहे असं नाही म्हणत, हे कृष्णाधिक अवतार जेथून आले तो मी आहे असं कृष्ण सांगतात. आलं लक्षात. त्यामुळे लक्ष कृष्णाकडे नाही, कृष्णाधिक अवतार जिथून आले त्याच्याकडे लक्ष द्यायचं पाहिजे. पण एकदम जात नाही म्हणून कृष्णाकडे लक्ष द्यावं लागतं, एकदम जात नाही म्हणून महाराजांकडे लक्ष द्यावं लागतं. पण मग एकदा ते प्रियत्व असेल, गोपिकेंचं कृष्णावरचं प्रेम कसं आहे, काही घेणं देणं नाही त्यांना जगाशी, त्यांना फक्त कृष्णाची घेणं देणं आहे. लक्ष जे आहे ते लक्ष एका पदार्थांवर जर आपण ठेवलं आणि त्याच्याशिवाय काहीच सुचलं नाही तर त्याला म्हणतात प्रियत्व. प्रियकर आणि प्रेयसी. जगामध्ये एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवर प्रेम बसलं किंवा एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम बसलं तर त्यांना त्याच्याशिवाय काहीच दिसत नाही, काही दिसतच नाही. मी असे बघितले आमच्या कॉलेजमध्ये, उन्हामध्ये, शेगावला आता ऊन किती आहे तिथं, 48 डिग्री टेम्परेचर. तिथं उन्हात आहे ना, 12 वाजता आपण नाही उभं राहू शकत. 4-4 तास पोरगांपोरगी एकाच ठिकाणी उभी आहेत. किती तास उन्हात, 4-4 तास. तटस्थ मनुष्य, त्रयस्थ मनुष्य. ते म्हणजे काही बावळट आहेत का पोरगापूर्वी? बावळट नाहीत ते काय आहेत, ते बावळट आहेत. आपल्याला बावळट वाटतात पण ते काय झालेत, प्रियत्व. त्यांचा भाव हेतू हा सगळा नंतरचा विषय, तो आपला काय अभ्यासाचा विषय नाही. पण एखाद्या पदार्थाविषयी प्रियत्व जेव्हा निर्माण होतं तेव्हा काय होतं, एखाद्या पदार्थाविषयी प्रियत्व निर्माण झालं की त्यांना कशाचंच घेणं देणं नसतं, फक्त त्याच पदार्थाशी घेणं देणं असतं. का नसतं? पैसा. एखाद्याला जर पैशावर प्रियत्व जडलं ना, आता मुलाचं मुलीवर किंवा मुलीचं मुलावर प्रेम बसणं किंवा त्यांचं प्रियत्व असणं, हे सगळ्या गोष्टी असतातच. हे जगात सगळीकडे आहे. ते काय तुम्ही असं काही लपून ठेवण्यासारखं नाही, काय म्हणजे मी सांगू नये असं काही नाही त्यामध्ये. हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्यात काय वाईट चांगला हा भाग अभ्यास नाही करते मी. उदाहरण सांगतोय तुम्हाला मी. पैशाचं प्रियत्व असतं. जर एखाद्या व्यक्तीला पैशाचं प्रियत्व जडलं की त्याला काही दिसत नाही, सख्खा भाऊ सुद्धा तो मारू शकतो का नाही मारत? काही घेणं देणं नसतं त्याला कशाशी. आई पण नाही, बाप पण नाही विचार करत. ते कशाचा विचार करत नाही, पैसा. प्रियत्व जडू शकतं. म्हणजे याचा अर्थ काय, एकदा का प्रियत्व एखाद्या पदार्थाचं जडलं की त्याच्या व्यतिरिक्त काहीही सुचत नाही, याला म्हणतात प्रियत्व. काहीच सुचत नाही त्याविषयी. मग ते जगत नसतात काय, ते जेवतात, खातात, सगळंच करतात. ज्याला पैशाचं प्रियत्व आहे तो जगत नाही, जगतो, सगळं करतो. माणसं जे करतात ते सगळं करतो, पण सगळं करत असताना त्याचं प्रियत्व कुठे असतं? ज्याला पैशाचं प्रियत्व आहे ते जगताना आपल्यासारखाच जगतो, सगळंच करतो, तो आपल्यासारखंच असतं. त्याचं चांगलं वाईट काही करेल ते सांगता येत नाही, पण प्रत्येक त्याच्या जगण्याच्या क्रियेमध्ये तुम्हाला कुठे ना कुठे कायम काय दिसतं, प्रियत्व दिसतं. कशाचं? पैशाचं. हे दिसतं.
लक्षात येतं ते प्रियत्व कशाचं आहे, ह्याला पैशाशिवाय काही सुचत नाही. त्याची आई पण म्हणते ह्याला पैशाशिवाय काही सुचत नाही, बायको पण म्हणते अहो याला पैशाशिवाय काही सुचत नाही. असं ऐकलं की नाही तुम्ही? सदैव पैशाच्या पाठीमागे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा एखाद्या पदार्थाचं प्रियत्व जडेल तेव्हा दुसरं काही सुचणार नाही. त्याला म्हणतात प्रियत्व. प्रिय, प्रिय म्हणले की प्रिय. काय प्रिय असावं हा नंतरचा विषय. प्रिय म्हणजे काय हे सांगतो मी आधी. प्रिय म्हणजे काय हे सांगतो. आता जगात जेवढे काही जीव आहेत ह्या सगळ्यांना काही ना काही प्रिय असतं. आणि हे जे प्रिय आहे हे कायमच तेच प्रिय राहतं असं पण नाहीये, बदलत राहतं. लहानपणात वेगळं प्रिय असतं, तरुणपणात वेगळं प्रिय असतं, म्हातारपणात वेगळं प्रिय असतं का नाही? ते काय असं काही एक सामान नाही की जन्माला आला आणि त्याला पैसा प्रिय आणि मरेपर्यंत पैसा प्रिय, असं काही नसतं. जन्माला आला आणि आई प्रिय आणि मग आयुष्यभर आईच प्रिय असं होत नाही काही, असं काहीच नसतं. बदलत राहतो, बदलणारा भाव आहे, कारण ते काही टिकत नाही. त्याचं काहींचं एकदम पटपट पटपट बदलत राहतं, काहींचं बराच काळ राहतं. काही काही लोकांना पैसा प्रिय असला तर तो थोड्या काळाचा असतो, मग नंतर काही काळाने त्यांना कळतं अरे पैशात काय प्रियत्व ठेवण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे लोक पैशातलं प्रियत्व काढून टाकतात. मग त्यांना पैसा एवढं प्रिय राहत नाही, मग त्याला लेकरा बाळात प्रियत्व वाटतं. असं होतं. काही काहींना असे लेकरं बाळ होऊ देत, काही होऊ दे, काही होऊ दे, त्याला पैसा प्रिय असतो. मरेपर्यंत काहींना पैसा प्रिय असतो, म्हणजे असं पण असतं. त्यामुळे कालावधी हा प्रत्येकाचा भिन्न आहे. प्रियत्व एखाद्या पदार्थाविषयी असणं, एखादा पदार्थ प्रिय असणं हे किती काळ ह्याला काही नियम नाही, बदलणार आहेत. त्याला नियमच नाही काही. देशाचाही नियम नाही, काळाचाही नियम नाही, कसलाच मर्यादा नाही. त्याला मर्यादाच नाही. देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही आणि पदार्थ मर्यादा पण नाही. कारण कोणाला काय प्रिय वाटेल सांगताच येत नाही. कोणाला काय प्रिय वाटेल हे सांगता येत नाही. महाराज तुम्ही ह्या पोशाखात काय मस्त वाटतं बरं असं मला म्हणतं. बरं ठीक आहे, आता पॅन्ट शर्ट घालतो. पण पॅन्ट शर्ट घाल एवढं चांगलं दिसत महाराज, फेटा घातल्या नंबर 1 असे काय काय म्हणतात. कशाचं प्रियत्व आहे नक्की? माझ्या फेट्याचं, कपड्याचं, शरीराचं काय प्रियत्व कसलं आहे तुला? बदलत राहतं ते, असू देत, बदलतं ते. काय कायम तसंच राहतं असं नाही. म्हणजे मी पण समजून घेतो, त्यामुळे काही अडचण नाही. कारण मला माहिती आहे काही प्रियत्व काही कुठल्याही पदार्थावर कायम राहत नाही आपलं. प्रिय, प्रिय म्हणजे लक्षात आलं आहे ना, प्रिय म्हणजे काय? बरोबर ना, असंच असतं ना प्रिय. मग काय प्रिय असायला पाहिजे? काय प्रिय असायला पाहिजे? प्रिय काय असायला पाहिजे? खरं तर काय प्रिय असायला पाहिजे? अस्ति. खरं तर प्रिय काय पाहिजे? अस्ति. चराचराला अधिष्ठान असलेला देव मला प्रिय आहे असं म्हणायचं. आता चराचराला अधिष्ठान असलेला देव जर मला प्रिय आहे तर जो पदार्थ कधी पाहिलाच नाही, जो पदार्थाविषयी कुठलीच कल्पना नाही, ज्या पदार्थाविषयीचं काहीच कल्पना नाही, त्या पदार्थाचं प्रियत्व कसं असेल? असू शकतं काय? पदार्थ तो कल्पनेत पण घेता येत नाही असा पदार्थ आहे काय? आता परिस्थिती काय झाली आपली? अस्ति म्हणजे भगवंत आपल्याला कल्पनेत सुद्धा घेता येत नाही असा भगवंत आहे आणि त्याचं मला प्रियत्व आहे असं जर एखादा म्हणाल तर म्हणणार मूर्ख माणूस या नाही का? जो पदार्थच कुठेही अस्तित्वात नाहीये तो पदार्थ प्रिय असं जर म्हटला, कारण आता आपल्या दृष्टीने तो अस्तित्वात कुठे आहे, मग त्याचं प्रियत्व असं जर म्हटलं तर कसं चालेल? मग तो जर म्हणत असेल नुसता त्याचा खेळ आहे, इमॅजिनेशन आहे त्याचं फक्त. म्हणजे तो फक्त काय करतोय? कल्पना करतोय भगवंताची, आणि तो कल्पनेमध्ये आलेला त्याचा भगवंत आहे. आणि ती कल्पना कुठून करतोय? बुद्धीतून करतोय. म्हणजे बुद्धीतून त्याचं काहीतरी भगवंत आहे आणि त्याच्यातून त्याला कल्पना करतोय आणि मग त्याच्यातून तो मला हा देव प्रिय असं म्हणतो. असा खेळ सुरू आहे जगात नाही का? कधी कधी आपल्याला एकदम शांत आपण असतो, एकदम असं बरं वाटतं आणि आपण देवाची आठवण करतो. कुठेही देव काहीच माहित नाही, देवाची आठवण करतो, फार बरं वाटतं. मग आपण म्हणतो जरा शांत बसलो ना देवाची आठवण करून फार बरं वाटतं. देवळात गेलो ना की देवाची आठवण करून फार बरं वाटतं. काय माहित नाही कुठं देव आहे काही नाही, काहीच नाही. मग काही लोक म्हणतात ठीक आहे, मग देवाची मूर्ती पाहिलं की बरं वाटतं, काहींना देवाची फोटो पाहिले की नाही का, काहींना एखाद्या माणसामध्ये देव पाहण्याची सवय असेल, म्हणजे सद्गुरूमध्ये, किंवा मग एखाद्याला प्राणी मात्रामध्ये, म्हणजे गोरगरिबांमध्ये, कोणाचं काय असेल सांगता येतं. प्रत्येक जण आपापल्याला असं ठरवून मग त्याच्याद्वारे ते प्रियत्व त्याचं जागवण्याचा प्रयत्न करतो, प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. सगळे जण जगतायत फक्त एकाच कामासाठी, काय? काहीतरी प्रिय म्हणून जगतायत, नाही तर जगायचं काही कारण नाही. काहीतरी प्रिय वाटतंय आपल्याला म्हणून जगतोय आपण, काहीतरी प्रिय वाटतंय म्हणून जगतोय. आणि जे आपल्याला प्रिय वाटतं ते बदलतंय म्हणून जगतोय. जे प्रिय वाटतं ते काय होतंय?
ते बदलतंय, म्हणून आपण जगतोय. नाहीतर रोजच जर तुम्हाला वरण आणि भाकरी दिली आणि खा म्हटलं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, तर कदाचित कदाचित नाही, 90% लोक खाणार नाही, है ना. म्हणजे प्रियत्व बदलायला लागतं. वडापाव, मिसळपाव नको, प्रियत्व बदलावं लागतं. प्रियत्व जर बदललं नाही तर अडचण येते फार मोठी. कायम तोच जेवण आपल्याला जमणार नाही का. काही पदार्थांविषयी कसं आहे की आपल्याला ते प्रियत्व जर बदललं नाही तर आपलं जगणं कठीण होईल. म्हणून हे 3 लोक तयार झालेत. एखादं म्हणलं नरकाचं पण प्रियत्व असतं का? हो असतं. नरकाचं सुद्धा प्रियत्व असतं. नरकाचं प्रियत्व असू शकतं, हो असतं. एखाद्या माणसाला मारून टाकावं असं वाटतं का नाही कधी? हे कशाचं लक्षण आहे? हे नरकाला जाण्याचं लक्षण आहे. आवडतो नरक, क्रोध येतो का नाही आपल्याला? एखाद्याचं वाईट चिंततो आपण, हे कसली लक्षणं आहेत? हे नरकाला जाण्याची लक्षणं आहेत. करतात ना लोक. का करतात? ते लक्षण आहे ते. म्हणजे नरकाची सुद्धा आवड असते, स्वर्गाची पण आवड असते, मृत्यू लोकात राहण्याची पण आवड असते. असं या त्रिलोकामध्ये विविधता जी निर्माण झाली आहे त्या विविधतेमध्ये कुठेतरी प्रियत्व असतं. आणि हे सगळं जे प्रियत्व आहे, हे सगळं प्रियत्व आहे म्हणून आपला तो प्रिय असलेला प्रिय राहिलेला नाही. तो प्रिय असलेला प्रिय राहिलेला नाही, कारण हे प्रिय आहे. मग असू दे, हे जे प्रिय आहे ह्या प्रियत्वामुळे आपलं जे श्रेय आहे ते बाजूला गेलं. म्हणजे जो श्रेयस होता तो प्रेयस असायला पाहिजे होता, पण श्रेयस गेला बाजूला आणि हा राहिला दुसराच प्रेयस, आणि याने वाटलं जात. हे सगळं जे प्रेयस आहे, हे जे प्रिय वाटतंय, या सगळ्यामुळे वाटलं जात. श्रेय जे आहे, श्रेयस जो आहे, तो जो आहे तो प्रिय असायला पाहिजे. तो प्रिय कधी होईल, कसा होईल, का होईल, कसा तो प्रिय होणार आहे? तो प्रिय होण्यासाठी त्याचं ज्ञान व्हावं लागतं. तो कळला तर प्रिय होईल. कुठलाही पदार्थ कळल्याशिवाय प्रिय किंवा अप्रिय ठरू शकत नाही. एखाद्या माणसाने जर एखादा पदार्थ खाल्लेलाच नसेल तर त्याला तो प्रिय किंवा अप्रियचा प्रश्न कुठे आहे? त्याने खाल्ला पदार्थ तो की मग तो प्रिय किंवा अप्रिय ठरू शकतो. एखाद्याने कधीही जिलेबी खाल्लेलीच नाही तर त्याला जिलेबी प्रिय का अप्रिय असं म्हणता येणार नाही. त्याला ती जिलेबी काय करावं लागेल, खावी लागेल, आणि मग कळेल ती प्रिय आहे का अप्रिय आहे, आवडती का नाही आवडते. बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा जो भगवंत आहे, हा भगवंत, या भगवंताचं जर आपल्याला ज्ञान नसेल, या भगवंताचं जर आपल्याला भातित्व नसेल, तर तो प्रिय का अप्रिय होण्याचा प्रश्न कुठे आहे? म्हणून हा जो प्रिय शब्द आहे हा जरी भगवंतासाठी असला तरी सुद्धा त्या भगवंताचं ज्ञान करणं गरजेचं. त्याचं ज्ञान झाले की तो प्रिय होईल किंवा त्याचं प्रियत्व लक्षात येईल. कारण कुठल्याही पदार्थामध्ये प्रियत्व लक्षात येण्यासाठी त्याचं ज्ञान व्हावं लागतं. म्हणजे जिलेबीचं प्रियत्व जर यायचं असेल तर जिलेबी खावी लागते, जिलेबीचं ज्ञान व्हावं लागतं, तर जिलेबी प्रिय किंवा अप्रिय होऊ शकते. भगवंत हा असा पदार्थ आहे की भगवंताचं जर ज्ञान झालं की तो प्रिय होणारच आहे. मग सांगावं लागणार नाही त्याला की तुला भगवंत प्रिय असू देत असं म्हणावं लागणार नाही, तो आपोआपच प्रिय होणार आहे. तर प्रिय हा शब्द कोणासाठी आहे? प्रिय हा शब्द भगवंतासाठी आहे. अस्ति, भाती आणि प्रिय अशी ती भगवंताची 3 लक्षणं आहेत. पण आपण त्या 3 लक्षणांपासून म्हणजे त्या भगवंतापासून वेगळे का झालोय किंवा त्यापासून आपण बाजूला का पडलो, तो भगवंत आपल्या लक्षात का येत नाही, याला कारण काय? या भगवंताच्या 3 स्वरूप लक्षणांपासून आपण बाजूला का आहोत? कारण की आपल्याला अस्तित्व जे आहे ते दुसऱ्याचंच मान्य आहे. अस्तित्व आपल्याला दुसऱ्याचं मान्य आहे, त्यामुळे भातित्व पण दुसऱ्याचं झालं आणि त्याच्यामुळे प्रियत्व पण दुसऱ्याचं झालं. ज्याचं अस्तित्व आपण मांडलं त्याचंच भाती होत असते, आणि ज्याची भाती असते, ज्याचं ज्ञान असतं त्याचंच प्रियत्व किंवा अप्रियत्व होत असतं, दुसरं कोणाचं होत नाही. ज्याचं तुम्ही अस्तित्व मांडणार त्याचं ज्ञान होत असतं. ज्याचं अस्तित्व मानत नाही त्याचं ज्ञान होत नसतं. का होईल? भारतातली, महाराष्ट्रातली, आपल्याच मराठी भाषामधली एखाद्या मुलीशी जर एखाद्या मुलाचं लग्न झालं, आता ती मुलीशी लग्न झालं म्हणजे तिचं अस्तित्व तो मुलगा त्या घरात मानतो, बरोबर आहे. मग आता त्या जर मुलीचं अस्तित्व मांडलं तर त्याला त्याच मुलीचं ज्ञान होणार आहे, ती कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे, बरोबर. कारण त्याने अस्तित्व कोणाचं स्वीकारलंय? त्या मुलीचं स्वीकारलं. ज्या मुलीशी त्या मुलांनी लग्न केलं तिचं अस्तित्व स्वीकारलं. मग आता तिचं अस्तित्व स्वीकारल्यानंतर ज्ञान कोणाचं होईल? का आफ्रिकेतल्या मुलीचं होईल? नाही होणार. का? कारण त्याने अस्तित्व कोणाचं स्वीकारलंय? आता अस्तित्व त्याने स्वीकारलंय त्या मुलीचं, म्हणून ज्ञान सुद्धा
त्या मुलीचंच आहे. मग प्रियत्व कोणाचं होतं? तिचंच होतं. प्रियत्व कोणाचं होतं? तिचंच होतं. किंवा अप्रियत्व सुद्धा होतं, तो कोणाचं होतं? तिचंच होतं. प्रियत्व अप्रियत्व जे काही होणार आहे ते त्या ज्ञानावर अवलंबून आहे. कारण तो पदार्थ कसा आहे ते त्याने ज्ञानाने ठरवल्याशिवाय त्याला प्रिय किंवा अप्रिय ठरणार नाही आहे. म्हणजे या उदाहरणावरून काय लक्षात येतं की कुठलाही पदार्थ प्रिय होण्यासाठी आपल्याला त्याचं आधी ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान कोणाचं होऊ शकतं? जो पदार्थ आपण अस्तित्ववान मानतो, ज्याचं अस्तित्व स्वीकारतो, त्याचंच ज्ञान होत असतं. तुम्ही कशाचं अस्तित्व स्वीकारणार आहात त्याचं ज्ञान होणार आहे तुम्हाला. आणि तोच पदार्थ पुढे प्रिय होणार आहे. आपण काय अस्ति मानायची हे कोण ठरवायचंय? आपण ठरवायचं. मग यामध्ये दोन्ही बाजूला, एका बाजूला अस्ति, एका बाजूला प्रिय आहे, आणि मध्ये काय? ज्ञान आहे, भाती आहे, मध्ये ज्ञान आहे. मग ज्ञानाने आपण काय करतो? अस्तिकडून घेतो. ज्ञानाने आपण अस्तिकडून घेतो, म्हणजे अस्तित्व कशाचं हे स्वीकारतो पहिल्यांदा, आणि तो पदार्थ पुढे आपण प्रिय करत जातो. आणि हे कोण करतंय? जगातले सगळेच लोक हेच करतात. प्रत्येक जण आपल्या बुद्धीने म्हणजे ज्ञानाद्वारे, प्रत्येक जण आपल्या डोळ्याने जगाला पाहण्याचा प्रयत्न करतोय. हे काय आहे, हे काय, हे काय, हे काय असं जाणण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेंद्रियाच्या द्वारे प्रत्येक जण, बुद्धीच्या अतिंद्रियाच्या द्वारे प्रत्येक जण सदैव काय आहे, काय आहे, काय आहे असं शोधतोय. प्रत्येक जण काय करतोय? शोध घेतोय प्रत्येक जण काय आहे याचा. म्हणजे खरं तर हा सगळा शोध जो आहे तो कशाचा सुरू आहे? त्या अस्तिचाच सुरू आहे. त्या अस्तिचाच खरा तर शोध सुरू आहे. सगळेजण कळत न कळतपणे प्रत्येक जण त्या अस्तिचा शोध घेत आहेत. पण होतंय काय? त्या अस्तिचा शोध घेतल्यानंतर त्याला जी अस्ति वाटते तो पदार्थ कधीतरी त्याला दुःख द्यायला झाला, कारण की मग त्याला लक्षात येतं की हा प्रिय नाहीये. जिथपर्यंत तो प्रिय वाटतो तिथपर्यंत त्याचंच अस्तित्व मानून बसतो. जिथपर्यंत तो पदार्थ प्रिय वाटतो तिथपर्यंत त्याने त्याचंच अस्तित्व मांडलेलं असतं. काहीतरी कारणाने जर तो पदार्थ अप्रिय झाला तर त्याचं तो अस्तित्व झुगारून देतो. काहीतरी कारणाने काय झालं? तो पदार्थ अप्रिय ठरला की अस्तित्व झुगारून देतो. संपलं. आणि असं किती काळ करत राहतो? आज नाही, जन्मोजन्मी आपण हेच करत आलोय. जन्मोजन्मी हेच करतोय आपण. एखाद्या पदार्थाचं अस्तित्व स्वीकारायचं, त्याचं प्रियत्व स्वीकारायचं, त्यामुळे त्याचीच भाती आहे. जे अस्ति भाती प्रियत्व एखाद्या पदार्थाचं आहे. कुठपर्यंत? एक वेळ आहे तिथपर्यंत, त्याच्यानंतर संपला. मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. युगानुयुगे आपण असंच करत चाललोय. आणि हे सगळं केल्यामुळे झालं काय? खरी अस्ति राहिली बाजूला, खरं प्रियत्व गेलं बाजूला, आणि खरं भाती सुद्धा गेली बाजूला. म्हणजे अस्ति, भाती आणि प्रिय हे सगळा खेळ लोपला. तो अस्तिचा, भातीचा आणि प्रियचा प्रश्नच नाही. मग हा सगळा खेळ जिथे चालला तो त्या दुसऱ्या दोन अंशात चालला. हा गोंधळ कुठे झालाय? हा गोंधळ जिथे झाला त्या गोंधळाला जग असे म्हणतात. 5 अंश आहेत एकूण. हा गोंधळ जिथे सुरू आहे त्या गोंधळालाच नाव जग आहे. जग म्हणजे असं काही वेगळं काही नाही आहे. जग म्हणजे हा अस्ति, भाती, प्रियचा न कळण्याचा गोंधळ म्हणजे जग. अस्तित्व, भातित्व, प्रियत्व न कळण्याचा जो काही गोंधळ आहे त्याचं नाव काय? जग आहे. जिथपर्यंत ते अस्ति, भाती, प्रियत्व कळत नाही तिथपर्यंत जगाचं अस्तित्व आहे. जिथपर्यंत अस्ति, भाती, प्रिय कळत नाही तिथपर्यंत आपल्याला जगातल्या कुठल्याही पदार्थाला सत्यत्व देता येऊ शकतं. त्या पदार्थाला आपल्याला प्रिय म्हणता येऊ शकतं. त्या पदार्थाचं ज्ञान करण्यामध्ये आपल्याला गंमत वाटू शकते. आम्हाला काहीही जाणून घ्यायचं नाही, काहीही जाणण्याची आता इच्छा नाही, असं 2 माणसं म्हणतात. एक म्हणजे मूर्ख आणि एक म्हणजे सिद्ध पुरुष. सिद्ध पुरुषाला काही जाणायचं नसतं, काही जाणायचं नाही, काही जाण्याची इच्छा नाही. जिथपर्यंत काहीतरी जाणायची इच्छा आहे तिथपर्यंत तो काय असतो? तो जगातच असतो. तो जगात असतो. काहीतरी जाणायचं आहे. भगवंत जाणण्याची इच्छा असली की मुमुक्ष असतो. काहीतरी जाणायचं असेल तर जगात असतो. काही जाणायचं नसेल तर एक तर मूर्ख असतो ना, एक तर सिद्ध असतो. सिद्ध व्यक्तीला काहीच जाणायचं नाही. का? माहित नाही. का माहित नाही, पण सिद्ध व्यक्तीला काही जाणायचं नाहीये. जग म्हणजे काय? जग म्हणजे गोंधळ. कसला? अस्ति, भाती, प्रिय, अस्ति, भाती, प्रिय न कळण्याचा गोंधळ म्हणजे जग.
मग जगातले सगळे लोक जे गोंधळात दिसतात, म्हणजे सगळेच लोक काहीतरी करतात, हे काय आहेत खरे तर? प्रयत्न करतात ते सगळेजण तेच करतात. एखाद्याला जर बायको प्रिय असेल तर वाईट वाटून घेऊ नका, एखाद्याला पैसा प्रिय असेल तर वाईट वाटून घेऊ नका, एखाद्याला स्वर्ग प्रिय असेल तर वाईट वाटून घेऊ नका, एखाद्याला नरक प्रिय असेल तरी वाईट वाटून घेऊ नका, एखाद्याला चांगलं कर्म करण्यात बरं वाटत असेल तरी वाईट वाटून घेऊ नका, एखाद्याला वाईटातलं वाईट कर्म करण्यात आनंद वाटत असेल तरी वाईट वाटून घेऊ नका. कारण हे सगळेच गोंधळात आहेत, सगळेच गोंधळलेले आहेत. स्वर्गाला जाण्याचा प्रयत्न करणारा पवित्र जरी दिसत असला तरी तो गोंधळलेला आहे, आणि नरकाला जाणारा तुम्हाला वाईट वाटत असला, विचित्र वाटत असला तरी सुद्धा गोंधळलेलाच आहे. त्यामुळे स्वर्ग का नरक ह्या कुठल्याही दिशेने जाऊ देत का मृत्यू लोकात गोंधळ घालून बसू देत, हे सगळे गोंधळातच आहेत. त्याचं नाव जग आहे. आणि मग या जगाला त्या 2 अंशाने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा गोंधळ निर्माण करायला काय कारण आहे, खरं कारण काय, म्हणजे खरं कारण आपण बाजूला ठेवू सध्या. हा गोंधळ टिकवायला कारण काय, कशाच्या साह्याने हा गोंधळ टिकून ठेवलाय, हा गोंधळ कशाच्या साह्याने टिकून ठेवला असेल, कोणी ज्याने कोणी टिकून ठेवलाय. हा जो जगरूपी गोंधळ आहे हा कशाच्या साह्याने टिकून ठेवलाय, ज्याने कोणी टिकून ठेवलाय. तर 2च त्याला गोष्टी आहेत त्याच्याकडे. नाम, हा टिकून ठेवायला कारण काय, टिकलाय का हा जगरूपी गोंधळ. जिथपर्यंत तुम्हाला हे लक्षात येणार नाही, म्हणजे ह्या दोघांना नाम आणि रूपाला जग म्हटलंय. काय म्हटलंय, जग म्हटलंय. पण हे नाम रूप कशासाठी आहे, नाम आणि रूप आहेच कशासाठी. या नाम रूपाने तर जगाचा गोंधळ टिकून राहणार आहे. मग तो जगाचा गोंधळ जो आहे तो सात्विक असो, राजसी असो का तामसी असो, कारण हे तिन्ही सुद्धा तिचे गुण आहेत. हे गुण कोणाचे आहेत. मग काय एखादा सात्विक असेल तर शहाणपण दाखवायचे त्यांनी, आणि तुम्ही तरी का त्याचं कौतुक जास्त करताय. पण तसं होत नाही, तुम्हाला फार कौतुक आहे त्याचं. परमार्थ करणाऱ्याला फार कौतुक असतं सात्विक माणसाचं. म्हणजे मी तामसी माणसाचं कौतुक करा म्हणालो का तुम्हाला. काही लोक लगेच उलट जातात मग दुसऱ्या दिवशी. मी तुम्हाला सात्विकचं पण नाही सांगत, मग तामसीचं पण नाही सांगत. तिन्ही गुण हे तिचे आहेत, म्हणजे जगाचे आहेत, म्हणजे मायेचे आहेत, अविद्येचे आहेत. जग म्हणजे नामरूप. नामरूपाच्या द्वारे हा गोंधळ टिकून ठेवलेला आहे. मग नामरूप जे आहेत ह्याचं काय करावं हा मोठा प्रश्न आहे. नामरूपाचं काय करावं हा मोठा प्रश्न आहे. हे नामरूप जे आहे, म्हणजे हे जग जे आहे, हे त्या अस्थि भाती आणि प्रियवर टिकून येते, त्याच्यावर टिकून येते, त्याच्यावर ते आरोपित केलेले आहेत, त्याच्यावर टिकून येते. ह्या नामरूपाला स्वतंत्र अस्तित्व नाहीये बरं. नामरूप असे काहीतरी वेगळे आहेत आणि अस्थि भाती प्रिय असे वेगळे आहेत, हा गैरसमज काढून टाका. चुकीचा समज येतो. अस्थि भाती प्रिय व्यतिरिक्त नामरूप असं काहीतरी आहे, असं अजिबात नाहीये. नामरूप जे आहेत हे त्या अस्थि भाती प्रियवर फक्त आरोपित आहेत. म्हणजे अस्थि भाती प्रियेच्या न कळण्यात नामरूप दिसतंय. त्यामुळे नामरूप हे जरी ते 5 अंश दिसत असले, 5 अंश जरी दिसत असले, जरी सांगितलेले असले, तरी सुद्धा हे 5 अंश जे आहेत त्यातलं पहिले 3च भगवंताचे मांडलेले आहेत, आणि दुसरे शेवटचे 2 जे आहेत ते मात्र जगताचे मांडलेले आहेत, म्हणजे जगत मांडलेले आहेत. मग जगत म्हणजे काय, जगत म्हणजे काय आहे हा पहिला प्रश्न आपल्याला असणं गरजेचं आहे. जगत जो आहे तो भ्रम आहे, जगत जो आहे ती फसवणूक आहे, जगत जे आहे तो अस्थि भाती प्रियच्या न कळण्याचा गोंधळ आहे. आता एवढी जर एखाद्याची भूमिका स्पष्ट झाली, म्हणजे मी सांगतो हे स्पष्ट होईल का नाही मला माहित नाहीये, पण ही जर एकदा भूमिका स्पष्ट झाली की तो मनुष्य जगतामध्ये काय चाललंय याचा विचारच करणार नाही. खरी बराक ओबामा काय म्हणला, मोदी काय म्हणला, हा काय म्हणला, तो काय म्हणला, शेजारच्या गावात काय झालं, इकडच्या गावात काय झालं, ह्याच्या घरात काय झालं, त्याच्या घरात काय झालं, हा मला असंच म्हटलं, तो मला तसंच म्हटला, पेपरला बघूया काय काय आलंय, इकडं काय होतंय, तिकडं काय होतंय, ह्या देशात काय झालं, त्या देशात काय झालं, स्वर्गात काय झालं, नरकात काय झालं, काही त्याला घेणं नाहीये. कराईल पण आपल्याला हौस असते, जगात काय चाललंय कळून घेण्याची हौस आहे. अरे जगात गोंधळ जो आहे, गोंधळ त्याचं नावच आहे, जग म्हणजे गोंधळ. या गोंधळामध्ये तू अजून काय शोधतोयस, काय शोधणार आहेस तू. अरे मोदी येऊ का नाही तर बराक ओबामा येऊ, ही आले आणि गेले असे किती.
हे किती आले आणि किती गेले यांचं काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. किती राजे आले आणि किती राजे गेले यांनी उद्धार केलेला नाही. उद्धार कोणी केलाय? साधू संतांनी केलाय. साधू संतांना टाकू दे त्यांनी तुरुंगात. साधू संतांना त्यांनी काही शिक्षा देऊ देत. कारण पूर्व इतिहास आहे, देशभर नव्हे जगतभर कितीतरी साधू संत जेलमध्ये गेले. गॅलिलिओला जेलमध्ये पाठवलं, हे की नाही. काही होते ते जगामध्ये, काही होते. म्हणजे हे काय राजे लोक शहाणे आहेत काय? हे राजे लोक शहाणे नाही आहेत. म्हणजे साधू संत शहाणे नाही आहेत का? राजाने साधू संतांना शिक्षा केली म्हणजे राजा शहाणा होत नाही. कारण राजाला हे माहिती नाहीये. राजा असावा तर जनकाला ते माहित आहे. म्हणजे जनक राजा असेल चालतो, दशरथ राजा असेल तर चालतो, राम राजा असेल तर चालतो, कृष्ण राजा असेल तर चालतो, युधिष्ठिर राजा असला तर चालतो. तोच राजा चालतो. कुठला? जो धर्म पालन करतो. कुठल्या? स्वधर्माचे पालन करणारे राजे चालतात. जगतरूपी परधर्म भयावचे पालन करते चालत नाहीत. पण हे कळायला बराच वेळ जातो. जग जे आहे हे जग म्हणजे गोंधळ आहे. जगातल्या कुठल्याही गोष्टीशी मला घेणं देणं नाही. अहो तुम्ही जगातच राहता ना असं म्हणतो. नाही, जग ज्याच्यात राहतं त्याच्यात मी राहतो. मी कुठे राहतो? तुम्ही जगात राहता, मी कुठे राहतो? हे जग ज्याच्यात राहतं त्याच्यात मी राहतो. मग तू जसं जगात राहतो तो जगाचा विचार करतो, तसं जग ज्याच्यात राहतं त्याचा मी विचार करतो. तुला काय त्रास आहे? तू तुझा विचार कर, मी माझा विचार करतो, विषय संपला. आहे की नाही? सोपं काम आहे, पण त्याला धारिष्ठ्य लागतं. पण ते सगळा जमाव इतका भयंकर आहे. कारण जर 100 लाल मुंग्या जर पायावर चिकटल्या, 100 लाल मुंग्यांनी जर पायावर अटॅक केला तर काय करणार आपण? मुंगी जरी असली तरी वळ उठवते ती. 100 मुंग्या जर पायाला चावल्या तर काय होतं? वळ उठतो आणि 4 दिवस खाजवत बसावं लागतंय. नाही बस. त्यामुळे बारीक आहे का मोठा आहे, जगातला गोंधळ तुम्हाला त्रासदायक होणार हे नक्की आहे, तुम्हाला आणि मला सुद्धा. पण त्याच्यामुळे जग अस्तित्व आणि भातित्व आणि प्रियत्व रूप आहे असं म्हणता येत नाही. जग हे अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप आहे असं म्हणता येत नाही. असं झालं म्हणजे मी पापरूप वाटलो, पुण्यरूप वाटलो, चांगला वाटलो, वाईट वाटलो. म्हणून जग जे आहे हे जग अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप ठरत नाही. तसं होत नाही. जग म्हणजे गोंधळच आहे. अन्वयाने त्याला अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूप करणं ही निराळी गोष्ट आहे. तो नंतरचा विषय, तो अजून विषय नाही. पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या की जग जे आहे, कारण एखाद्या लोकांना चुकूनच लगेच अरे नाही तर जग तर हे अस्थिरूप, भातिरूप, प्रियरूपच आहे, मग काय प्रश्न आहे? मी म्हणून प्रपंची पुढी दिली कृतनिश्चयाची, त्याने चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरली, ते तर कृतनिश्चयही वाया गेला. कृतनिश्चय सुद्धा वाया जाईल बरं, ते तर काही उपयोग होत नाही. म्हणून पहिल्यांदा जग हे कसं नाही, जग हे कसं आहे तसं ओळखलं पाहिजे. कसं आहे ते, त्या जगाला कारण काय, जग का तयार झालं, जग कशामुळे तयार झालं, जग कशामुळे तयार झालं, जगाचं भातित्व, जगाचं प्रियत्व, जगाचं अस्तित्व का वाटतं, ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करणे. तर जग म्हणजे काय? जग निर्माण करायला कारण कोण? आई आणि बाप. जग कोणी निर्माण केलं? जग कोणी निर्माण केलंय? वाटतं ना आपलं पोरग आहे, वाटतं बापाला, वाटतं माझं पोरग आहे, आईला वाटतं माझं पोरग आहे. म्हणजे जग कोणी निर्माण केलंय? आई बाबांनी. आई बाबांनी जग निर्माण केलेलं नाही. तर गैरसमज आहे त्यांचा. मरेपर्यंत घेऊन बसलेत. वेदांत शिकणारे सुद्धा मरेपर्यंत घेऊन बसतात माझं पोरग आहे, कारण शास्त्रात सांगितलंय पुत्राला द्या म्हणून पुढं. पण योग्य शिष्याला द्या असं सांगितलं ते नाही बघत. योग्य शिष्य पुत्र असला चालतो, पण योग्य शिष्य हा महत्वाचा शब्द वापरण्यात येतो. असो, तर जग जे आहे हे जग कोणी निर्माण केलंय? जे जन्माला आलं ते त्याच्या कर्माने आलंय. तुम्ही जास्त फुशारकी मारायचं कारण नाहीये. आणि नाही आलं तर त्याच्या कर्माने नाही आलेलं. जग निर्माण जे झालंय हे जग जे कोणी निर्माण केलंय? जग निर्माण करायला कारण कोण? जगाचं कारण काय? जग म्हणजे काय हे लक्षात आलं की जगाचं कारण सोपं कळतं.
जग जग जे आहे हे जग कसं आहे हे कळलं की मग त्याचं कारण पण कळायला सोपं जातं. जग कसं आहे? मायावी. कसं आहे? मायावी आहे. मायावी असल्यामुळे ते कोणी निर्माण केलं असणार? तिनेच केलं असणार. मायावी असल्यामुळे तीच त्याला कारण आहे. म्हणून जगाचं कारण माया ही उपादान मानलेली आहे. ती उपादान कारण आहे त्याची. अविद्या माया हिला उपादान कारण मानलेलं आहे. तिच्याशिवाय कोणीच निर्माण केलं नाही त्यांनी. माया. माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? मायाचा अर्थ काय होतो? गोंधळ, भ्रम. दुसरं काही नाही, ते भ्रम येतो. भ्रमाला काही अस्तित्व नसतं. एखाद्या माणसाचं आपलं जर भांडण झालं, आता डोक्यात काय बसलेला असतो? भ्रम. आता तो माणूस समोर दुसऱ्या एका माणसाशी बोलत उभा राहिलाय आणि काहीतरी त्यांच्या जोक झाला आणि तो हसला आणि चुकून आपल्याकडे बघितलं तर आपल्याला काय वाटतं? आपल्याला शिवी दिली, आपल्यालाच बघून हसतोय. याला काय म्हणतात? भ्रम. एकदा का भ्रम बसला डोक्यात की काय करील तो सांगत नाही, सांगूच शकत नाही. एकदा का तुम्हाला मी चुकीचा वाटलो की तुम्हाला ब्रह्मदेव आला तरी मी बरोबर नाही वाटणार. तो भ्रम येतो. आणि मी जर तुम्हाला चांगला वाटलो तर मग ब्रह्मदेव आला तरी तुम्हाला सांगू शकत नाही की हा वाईट आहे म्हणून. तो भ्रमच येतो. चांगला वाईट हे दोन्ही भ्रमच असतात. पैसा वाईट असतो हे जरी पैशाच्या पाठीमागे लागलेल्या माणसाला किती सांगितलं तरी तो भ्रम त्याचा जाईल काय? जात नाही. तो पाहतो पण, त्याला दिसतं पण सगळं की पैसा वाईट आहे, पण त्याच्या आतमध्ये काय पक्क आहे? पैसा हा चांगला असतो, पैशाने सुख मिळतं असा त्याचा भ्रम येतो. पैशाने सुख मिळतं हा जो भ्रम ज्याला जडलाय त्याला कोणी जरी येऊन सांगितलं तरी सुद्धा तो पैसा कमवायचं, पैशाच्या पाठीमागे धावायचं सोडू शकत नाही. लोक म्हणतात आम्ही उपाशी मारावं तुमचं चिंतन ऐकून. काय तुम्हाला उलट घेऊन जायचं म्हटलं गाडी बिडी आम्ही आमच्या गाडीत नेणार का तुम्हाला? उलट चांगली तुमची व्यवस्था करतो का नाही? आम्ही जर पैसे नाही कमवले तर तुम्ही खाणार काय? महाराजांना परत काय म्हणतो? आम्ही जर पैसे कमवले नाही तर तुम्हाला जरा ऐश्वर्यवान आम्ही उलट देतो का नाही? राहायला वेळेला सगळी व्यवस्था करतो का नाही? हे नाही केलं तर मग कसं होणार? कारण तो भ्रमच आहे ना. तो काय करायला लागेल काही सांगता येत नाही. तर माया म्हणजे काय? भ्रम. माया म्हणजेच भ्रम आणि भ्रम म्हणजेच गोंधळ. कसला गोंधळ हा? तो मागाशी तुम्हाला सांगितलं गोंधळ कसला आहे. आस्ती भाती प्रियचा गोंधळ हा. म्हणून हा गोंधळ कोणाचा आहे खरा? आस्ती भाती प्रिय कोण आहे? देव आहे. हा गोंधळ कोणाचा आहे? देवाचाच गोंधळ हा. गोंधळ कोणाचा असतो? हो, देवाचाच गोंधळ हा. कोणी मांडलाय हा गोंधळ? तोच जबाबदार त्याला. म्हणून तो उपादान कारण माया जी आहे ना, म्हणजे तिला कारण कोण आहे? तो आहे. जगाला कारण ती, म्हणून जगाचं उपादान कारण ती, पण तिला कारण तो, कारण माया त्याची म्हटलं तो जगाचं उपादान कारण ठरला ना. म्हणून हा गोंधळ कोणाचा आहे? म्हणून बाबा रे तू आवर तुझा गोंधळ आणि आम्हाला आता सोडव याच्यातून, नंगर तोड आमचा, आहे का नाही? आता काही करून तुझा गोंधळ सांभाळी आपली माया. तू सांभाळ बाबा, सांभाळी आपली ही माया. वा उगाची आम्हा भयाभीत केली. एवढं भयाभीत करून ठेवलं. सतत भय आपल्याला, सतत भय. नको त्या गोष्टीचं भय. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, असं काय म्हणेल, तसं काय. खूप किती चिंता आहे. भय, सदैव भय. कशामुळे भय आहे? भयभीत होण्यासाठी कारण नामरूप. कारण रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटिका हा श्रम वाढविला. सांभाळी आपली ही माया. वा उगाची आम्हा भयाभीत केली. वाटोळ करून टाकलं आमचं. पण जाऊ दे, आता काय केलं त्याचा प्रश्न येतो. किती केलं तर सुप्रीम अथॉरिटी येतो. त्यामुळे आता तो म्हणेल ते शेवटी झालं, आता काय करणार. तर त्याच्यामुळे त्यालाच प्रार्थना करायची, जो येई मजा अनन्य शरण त्याचे मी निवारीन जनन मरण. बाबा तुझं खरं, तुलाच मी शरण आहे, दुसरं कोणाला शरण राहत नाही. म्हणून एका भगवंताला शरण राहा, त्याच्या कृपेनेच तिचा खेळ संपेल. तिचा खेळ संपवणे तिच्या नादीला लागू नका. तिच्या नादीला लागून, तिच्या लेकरांच्या नादीला लागून तिचा खेळ कधी संपत नसतो. ती तर म्हणते बरं आहे माझं लेकरू सांभाळतंय. कुठल्या स्त्रीला आपलं रडणारं पोरगं म्हणा किंवा न रडणारं शेंबडं पोरगं म्हणा, चांगलं पोरगं म्हणा, सांभाळलेलं आवडत नाही? तिला उलट बरंच आहे. स्त्रीला जर म्हटलं
तुझं लेकरू मी सांभाळतो, तुला पाहिजे ते कर. म्हणजे पाहिजे ते म्हणजे तू स्वयंपाक कर, नाहीतर कपडे धु, नाहीतर टीव्ही बघत बस, नाहीतर झोपून जा, मी तुझं लेकरू सांभाळतो. अशी कुठली स्त्री म्हणेल नको? ती म्हणेल का नाही झोप बीप नाही, माझ्या लेकराला सांभाळते. तिला आता ती झोपू देत नाही म्हणून तिला सांभाळावं लागतंय. पण तुम्ही फक्त कर्तृत्व घ्या आणि म्हणा की मी त्या लेकराला सांभाळते. जोपर्यंत तिची माया जागृत होत नाही तिथपर्यंत ती म्हणेल तुझ्याकच राहू दे. काय म्हणायची? काय तिला करायचं असेल ते करेल ती. पण ती तुमचं लेकरू सांभाळायचं जर तुम्ही घेतलं तिचं लेकरू तर ती खुशच होणार. तसं ह्या मायेचे जर लेकरू आहे, तुम्ही सांभाळताय, ही बायको माझी आहे, ते म्हणते चांगलं आहे सांभाळ. हा नवरा माझा आहे सांभाळ. हे घर माझं आहे सांभाळ. तिचं लेकर आहे ती सगळी. हे घर, बायको, नवरा हे सगळी तिची लेकर आहेत. तुम्हाला गैरसमज झालाय तुमचं आहे. तुम्ही या भ्रमात आहेत की माझे आहे म्हणून. ते म्हणते सांभाळ. हे सुद्धा ती म्हणते सांभाळ. मग बघ किती वेळ जमतंय तेवढं सांभाळ. अंगावर मुतू दे, नाही तर काही करू देत, घाण करू देत अंगावर, काही झालं तरी सांभाळ. आपण त्याचं सगळंच काढत बसतोय. रोज उठल्या की मला तेच टेन्शन आहे, ह्याची साफसफाई करा. लागलं का नाही विनाकारण काम डोक्याला? रोज ह्याला साफसफाई करायची माझं काम कोणी दिलंय? मीच घेतलंय हे काम. नसतो यात बंधात पडलो तर कशाला हे रोज ह्याची साफसफाई करत बसायला लागली असते? ह्याला चालवण्यासाठी खा, नंतर याची साफसफाई करा. एक दुःख नाही का डोक्याला? गमतीशीर जग म्हणजे. तिचं लेकरू सांभाळू नका. तिचं लेकर सांभाळायचं नाही. देवाच्या नादी लागा. देवाच्या नादी लागाल तर भलं होईल, तिच्या नादी लागलं तर वाटोळ होईल. तिच्या नादी लागूनच आपलं वाटोळ झालं. आता ज्याला ह्याच्यात बरं वाटतंय, काही स्त्रियांना मी म्हटलो, अहो काय पोरं बिरं निर्माण करून विनाकारण डोक्याला त्रास करून घेतलाय. महाराज म्हटलं काय म्हणता येत नाही. मग नंतर महाराज जरा आपलं ऐकतील असं वाटतं, तेव्हा मग ती स्त्री म्हणते, अहो महाराज जरी पोरांनी संडास केली काय केली तरी बरं वाटतं, छान वाटतं. तसं काय नाही, ते लेकरू आहे त्याला कर ना, त्याला काय. म्हणजे त्याचं सगळं जे काय आहे ते करण्यामध्ये त्याला येतो का काहीतरी गौरव वाटतो, फार आनंद वाटतो. तर काय तो मोहामध्ये गुंतल्यामुळे त्याला काही करू शकत नाही. तसं या जगातल्या कुठल्याही पदार्थाच्या म्हणजे त्या मायेच्या कुठल्याही पदार्थाच्या एकदा का आपण मोहात गुंतलो की विषय संपलेला आहे. आणि मोहात गुंतणं हे नंतर आहे. मोह हा नंतर तयार झालाय, मोह आधी नाहीये. तुम्हाला असं वाटतं मोह आधी आहे म्हणून तुम्ही मोह नाश करण्याच्या पाठीमागे लागले. मोहामुळे आपण गुंतलो हे जरी खरं असलं तरी मोह आधी तयार नाही झालेला, मोह नंतर आलाय. आधी कोण आहे? ती माया आहे, म्हणजे अविद्या आहे. त्या अविद्येने मोह तयार केलेला आहे, मायेने मोह तयार केलेला आहे. मोहामुळे मोह नाहीये, पदार्थामुळे मोह नाहीये. हे पदार्थ नामरूपात्मक पदार्थ जिने तयार केले म्हणजे जिचा तो हा गोंधळ आहे तिच्यावर लक्ष दिलं पाहिजे असं वेदांत शास्त्राचं सांगणं आहे. वेदांत शास्त्र हे माया निरासवादी आहे, अज्ञान नाश करणारं शास्त्र आहे. वेदांत शास्त्र हे अज्ञानाचा नाश करायला शिकवणारं शास्त्र आहे. ते मोहनाश हे त्याचं दुय्यम फल मानतं. कश्चित अज्ञान सम्मोह असं शब्द आहे. त्यामुळे कश्चित अज्ञान असा पहिला शब्द आहे आणि नंतर मग मोह हा प्रातिनिधिक शब्द आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा या सगळ्या लेकरांचा तो प्रातिनिधिक शब्द आहे मोह. आलं लक्षात? त्यामुळे आता मला मोह राहिला नाही अशी काही लोक म्हणतात. अविद्यातलं कळते का? मोह राहिला नाही, त्यातलं मोह राहिला नाही, कसलाही मोह नाही, घरदार सोडले ना आश्रमात येऊन बसलोय असे काही लोक म्हणतात. आणि आपण म्हणतो आश्रमात सगळं सोपं आहे काय, घरदार सगळं सोडणं, आश्रमात जाऊन बसलं. अरे आश्रमात जाऊन बसलाय, तुझ्या दृष्टीने त्याला मोह नाहीये, पण तो अविद्या सोडून बसलाय. काय अविद्या सोडून बसला असला तर 4 बायका असल्या तरी फरक पडत नाही त्याला, एकदम पाप करताना दिसला तरी फरक पडत नाही त्याला. आणि अविद्या नसली तर किती पुण्यवान दिसला आणि गुहेत जाऊन बसलेला दिसला तरी सुद्धा त्याला फरक पडतो, तो अडकलेलाच आहे. हे समजण्यासाठी वेदांताचा अभ्यास करावा लागतो. मोह नाश करणं हे मोहनाशाने होणार नाहीये, पदार्थाचा त्याग केल्याने नाही होणार आहे. हे पदार्थ ज्या अविद्येने निर्माण केले, ज्या मायेने निर्माण केले, त्या मायेचा निराश केल्याने होणार आहे, त्या मायेचा नाश केल्याने होणार आहे, त्या अविद्येचा नाश केल्याने होणार आहे. त्या अविद्येचा नाश करण्यासाठी ती अविद्या, ती माया लक्षात आली पाहिजे. माया काय आहे? हे जग जे आहे तीच माया आहे. हा गोंधळ जो आहे ती माया आहे. म्हणून आपल्याला त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तिचाच निकाल लावायचा आहे, बाकी कोणाचा निकाल लावायचा नाही. आणि त्यासाठी त्याला शरण राहायचं, त्याच्याशिवाय कोणालाही शरण राहायचं नाही. जगात कोणालाही शरण राहू नका, माझ्या पाया पडू नका,
माझ्या पाया पडलं की तुम्ही स्वतःचं वाटोळं करून घेणार आहात. कारण की माझ्या पाया पडलं की तुमचं वाटोळं होणार आहे नक्की आहे. का वाटोळं होणार आहे? त्याचं कारण असं आहे की माझ्या पाया पडलं की तुमच्यावर जबाबदारी येते. काय जबाबदारी येते? मग मला तुम्हाला गुरु परमात्मा परेश म्हणावं लागेल. आणि मग ते ज्या दिवशी तुम्ही डळमळाव त्या दिवशी तुम्ही नरकाला जाणार. म्हणजे वाटोळं कोणाचं झालं? माझं काही नाही. मी तर कधीच सांगत नाही कोणाला पाया पड म्हणून. मी कोणाला पाया पडायला सांगत नाही, कोणाला माझी पूजा करायला सांगत नाही. तुला जर करायची असेल तू विचार कर. कारण ज्या दिवशी तू डळमळशील त्या दिवशी तू नरकाला जाशील. मी नाही जाणार. मी कशाला तुझं नरकाचं स्वतःच्या डोक्यावर ओढून घेऊ? मी सांगितलंय कधी कोणाला? कधी कोणाला सांगितलंय? मी सांगत नाही. पण जर का तू पाया पडलास तर तुझी जबाबदारी वाढली, माझं काय नाही. कारण तुला काय निर्णय करावा लागेल मग? गुरु परमात्मा परेश. म्हणून बऱ्याच लोकांना सांगतो, काही लोक डळमळतात, मी त्यांना सांगतो मी तुझा गुरु नाहीये, घाबरू नको. महाराज असं कसं, आमचा तुमच्या विश्वास. अरे तरी नाहीये, जाऊ दे. कारण मला त्याची काळजी आहे, कारण नरकाला जाऊ नये बिचारा. म्हणून गुरु करू नये. गुरु केला तर जबाबदारी आहे. गुरु ही जी गोष्ट आहे ही जबाबदारीची गोष्ट आहे. म्हणून तिथपर्यंत गुरुच्या नादी लागू नये जिथपर्यंत आपल्याला गुरु म्हणजे काय कळत नाही. गुरु केला की विषय संपलेला असतो. लग्न करण्यासारखं आहे. लग्न कुठपर्यंत करू नये? जिथपर्यंत कळत नाही कसं निभवावं तिथपर्यंत लग्न करू नये, नाही तर गोंधळ होतो. मग तसं गुरु म्हणजे काही साधी गोष्ट नसते. गुरु श्रेष्ठ आहे का नाही श्रेष्ठ हा भागच नसतो खरं. तो तुमचा प्रश्न आहे. कारण गुरु हा एक पदार्थ आहे. तुम्ही कशालाही गुरु मानून बसा, अशी शास्त्रामध्ये उदाहरण आहे. कोणी कशालाही गुरु मानून बसून त्याच्यावर जर परमात्मा परेश असा ठाम निश्चय केला तर त्याला तिथपर्यंत जाता येतं, असे शास्त्रात उदाहरण आहेत. त्यामुळे तुम्ही मला मानता का कोणाला मानता हा प्रश्न नसतो. तो श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हा प्रश्नच नसतो. आणि श्रेष्ठ कनिष्ठ हा प्रश्न घेऊन जर तुम्ही गुरुकडे जात असाल तर तुम्ही वाटोळ करून घेणार आहात स्वतःच. तुम्ही आम्हाला आवडताय म्हणून तुम्ही गुरु. अरे असलं कुठलं काय असतं का इकडे? असलं काही नसतं. ते व्यवहारात असतं. आवडले मला का आवडले? कॅसेट ऐकली त्यांची म्हणून आवडले. दिसायला जरा चांगले वाटले म्हणून आवडले. कोणीतरी सांगितलं म्हणून आवडले. हे असले प्रकाराने गुरु नसतो होत. ह्या प्रकाराने काय होतं? वाटोळ होतं. या प्रकाराने समाजामध्ये काहीतरी तुमची छिदू होते. लक्षात. तर गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय हे कळण्याच्या आधी आपल्याला भगवंताकडेच लक्ष ठेवायचं हे लक्षात ठेवा. आपलं लक्ष फक्त भगवंताकडे आहे. आपला हेतू फक्त भगवंत आहे. आणि भगवंतासाठी मग जर तुम्हाला भगवंत लक्षात येणार नाही म्हणून तुम्हाला जर एखाद्याला आधार घ्यायचा असेल तर तो शास्त्र किंवा सद्गुरूचा घ्यावा. पण एकदा का शास्त्र एकदा आपण मांडलं की हे शास्त्र आपलं मुक्तीचं शास्त्र आहे तर मग ते काही होत ते मुक्तीचं शास्त्र आहे. एकदा का ठरलं की हे गुरु आहेत की मग ते गुरुच आहे, मग काय व्हायचं ते हो. मग कोणी जगातलं त्रिलोक जरी आपल्या विरोधात आला तरी बेहत्तर, तरी काही घेणं देणं नाही. कोण? त्रिलोक. कारण तुम्ही जर असं समजून बसत असाल की माझे गुरु म्हणजे फक्त सत्व 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 आणि एकदम उत्कृष्ट, तर त्या ब्रह्मदेवात सुद्धा दोष आहे. त्या विष्णूने सुद्धा बरेचसे कर्तृत्व केलेले आहेत. शंकराने पण काही सोडलेलं नाही कोणाला. हे सगळ्यांमध्ये दोष सापडतील तुम्हाला. दोष शोधायला लागले तर कुठे सापडतील? दोष शोधायला लागले तर ब्रह्मदेवात दोष सापडतो का नाही सापडत? त्याच्यामुळे गुरु करण्याच्या आधी, गुरुला स्वीकारण्याच्या आधी आपली भूमिका पक्की पाहिजे. जग काय म्हणतं म्हणून जर तुम्ही गुरु करत असाल तर बाबांनो शहाणे व्हा, गुरु करू नका आणि वाटोळं करून घेऊ नका. जगात राहा मस्तपैकी गटांगळ्या खा, चांगलं छान वाटतं. ते हे असतात ना एशेल वर्ल्डमध्ये, इकडून तिकडून झालं मस्त वाटतं का नाही? असं बरं घुमायला बरं वाटतं का नाही? आरडाओरडा घुमले त्रास होतो बरं का, पण तरी असं उलट पाळण्यात फिरायला बरं वाटतं का नाही? त्रास होत नाही का? होतो, पण बरं वाटतं. तसंच हे चक्र आहे. चक्रात राहायला जिथपर्यंत बरं वाटतं तिथे एन्जॉय करा, मजा करा. त्याला काय, कशाला गुरु करायची गरज आहे? नाही का? लोक म्हणतात महाराज तुम्ही सगळ्यांना सांगा ना. मी कशाला सगळ्यांना सांगत बसू? त्याला जर चक्रात बरं वाटतंय चांगलं आहे ना. उलट का चांगलं नाही का? ते चांगलं आहे. चक्रात राहा, मस्त राहा चक्रात. ज्या दिवशी चक्राचा कंटाळा येईल, भोवळ येईल, भोवळ आली आणि मग लक्षात येईल आपलं भोवळ चांगली नाही, मग भोवळी सांडूनी पाव ठेव रे गोपाळ, मग इकडे या, आहे की नाही? आणि मग नाच चिदानंदा सुख होईल सगळा. त्यावेळेस मग आपल्याला सर्व सुखाच्या गोडीसाठी प्रयत्न करता येईल. तर सर्वांनी हेतू लक्षात घेऊन जर
वाटचाल करायचा प्रयत्न केला तर नक्कीच तो कृपाळू भगवंत सर्वांवरच कृपा करेल. त्या कृपाळू भगवंताच्या कृपेनेच हे नामरूप जगलंय. हे 5 अंश जे आहेत, या 5 अंशापैकी 3 अंश प्रमुख आहेत. 2 अंश जे आहेत ते जगत आहेत. पहिले 3 अंश भगवंताचे, दुसरे 2 अंश जगताचे आहेत. परंतु हे जगत रूपी नामरूप रूपी जगत जे आहे हे त्या भगवंतापासून काहीतरी भिन्न आहे, वेगळं आहे असं काही मानायची गरज नाही. प्रथम व्यतिरेकामध्ये या जगताचं मला खंडन करणे अपेक्षित आहे, या जगताचं खंडन करणेच आहे. परंतु अन्वयामध्ये मात्र या जगताचा आपल्याला पुन्हा एकदा स्वीकार करावा लागेल. पण त्या ठिकाणी जगत हा शब्द अजिबात राहणार नाही, राहिला नाही पाहिजे. आणि जर राहिला तर मग तिथे परत घटांगल्याशिवाय प्रश्न नाही. म्हणून अन्वयाची घाई करू नये. काही लोकांना फार महाराज आम्हाला पण करणं ब्रह्मरूप. मग त्याला मला सांगा, मीच नाही झालो, तुला कुठं करू ब्रह्मरूप? तुला वाटतंय का मी ब्रह्मरूप झालोय? मी जर ब्रह्मरूप झालो असतो तर असा दिसलो असतो का गॉगल घालून, पॅन्ट शर्ट घालून? काही करताना दिसलो असतो का? त्याच्यामुळे तू जरा शान हो, लगेच ब्रह्मरूप व्हायची घाई करू नको. तर ब्रह्मरूप होण्याची घाई करू नका, अन्वयाची घाई करू नका. व्यतिरेक लक्षात घ्या. काय आहे व्यतिरेक? पहिला व्यतिरेक लक्षात घ्या, अन्वय हा नंतर आहे. घाई नाही करायची, घाई नाही. तिथे न चाले तातडी, इथे तातडी चालत नाही. तर तो परम कृपाळू भगवंत हा सर्वांवरच कृपा करत तुमच्यावर आणि माझ्यावरही त्यांनी कृपा करावीत अशी त्या परम दयाळू अस्थिरूप, भातिरूप आणि प्रियरूप ब्रह्माच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी प्रार्थना करतो. त्याने आपणा सर्वांना असा आपला आश्रय, आपला आविर्भाव दाखवावा. त्याने आपल्या सर्वांनाच कवेत घ्यावं आणि ब्रह्मरूप करावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो.